लक्ष द्या. तर आता आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये कुठेपर्यंत आलेलो आहे? रन करतोय, आउटपुट चेक करूया. झॅम्प ऑलरेडी चालू आहे. झॅम्प ऑलरेडी चालू आहे. यस. ऍडमिन वर क्लिक करतोय, झॅम्प ओपन होईल. चला, झॅम्प ओपन झाला आहे. ई कॉमर्स मध्ये ए डिव्हिजन, ई कॉमर्स अंडरस्कोर ए आपले टेबल्स आहेत. ऍडमिन टेबलामध्ये 3 रेकॉर्ड्स पडलेले आहेत. ओके, इथं आता आलोय. ऍडमिन लोड होत आहे. इतकं का स्लो झालंय? हा, आलं. चलो, मास्टर्स मध्ये ऍडमिन्स मध्ये गेल्यानंतर ऍडमिन इथं दिसतं. सगळ्यांना इथं पण सगळं क्लिअर आहे? ओके. आता इथं मी सेव्ह बटनावर परत क्लिक करतोय. काय होतं बघा, आपण व्हॅलिडेशन लावलंय ना, तर 3 रेकॉर्ड आहे. इथं सेव्ह म्हणतोय, बघा काय होतंय. नेम इज रिक्वायर्ड, युजर नेम इज रिक्वायर्ड, पासवर्ड. अरे, आता परत लोड करतो, एकदा रिफ्रेश करून बघा इकडे टेबलला काय झालंय. तिथं टेबलमध्ये एक रेकॉर्ड पडलाय बघा. ओके, इथं ऍक्च्युली इथं लिस्ट इथं रिलोड व्हायला पाहिजे होतं, पण इथं काय झालं बघा, एक रेकॉर्ड झालं. मग व्हॅलिडेशन कुठे कम्प्लीट आहे? म्हणजे बघा, आता परत रिलोड करतो, त्याला रिफ्रेश करतो, बघा एक रेकॉर्ड पडलं की ब्लँक वालं. मग व्हॅलिडेशन करून तो उपयोग झाला. म्हणजे व्हॅलिडेशन आपलं कम्प्लीट झालेलं नाही आहे. आता व्हॅलिडेशन मी कम्प्लीट करतोय. ते करण्यासाठी जायला लागेल मला कोडिंग मध्ये. ऍडमिन मध्ये ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स पेजच्या सीएस फाईल मध्ये आपल्याला जेव्हा आपण सेव्ह करतो ना, त्याच्यावरती लावावं लागेल इफ. इफ व्हॅलिडेटर कंट्रोल जो आहे नेमचा, तो व्हॅलिड आहे का. अँड व्हॅलिडेटर ऑफ युजर नेम इज व्हॅलिड आहे का. अँड व्हॅलिडेटर ऑफ पासवर्ड हा इज व्हॅलिड आहे का. असेल तर हे लॉजिक रन कर, अदरवाइज करू. कळतंय का सगळ्यांना? एवढं केलेलं आहे. आता जर मी इथं रिफ्रेश केला आणि इथं सेव्ह केलं, आता इथं रिलोड केलं बघा, रेकॉर्ड येत नाही. ओके, म्हणजे आपल्या इथं फंक्शनॅलिटी ओके होते. आता व्हॅलिडेशन आपलं कम्प्लीट झालं. आता नेक्स्ट, या इथं डिलीट वर क्लिक केल्यानंतर मला डिलीट व्हायला पाहिजे. ओके, ते कसं करायला लागेल? ते करण्यासाठी अजून आपलं आपण अर्धच केलंय, फक्त इन्सर्ट केल्याने लिस्ट केलाय. अजून अपडेट वगैरे राहिलेलं आहे, बरंच काम आहे. ओके, आता माझं डिमांड काय बघा, जेव्हा मी या डिलीट बटनावर क्लिक करेन त्यावेळेला एक URL कॉल झाला पाहिजे. तो URL असा पाहिजे, ऍडमिन डॉट एएसपीएक्स क्वेश्चन मार्क ऍक्शन इज इक्वल टू डिलीट अँड आयडी इज इक्वल टू 1. काय केलं मी? पॅरामीटर पाठवलं. याला म्हणतात क्वेरी स्ट्रिंग. This is not for just ASP.NET. It is there in PHP. It is there in React. It is there in Angular. Everywhere. वेबचा कन्सेप्ट आहे. काय? आपण क्वेश्चन मार्क पाडतो. एक्झाम्पल बघूया. गुगलला जातोय आणि गुगलला जाऊन सर्च करूया ASP.NET. मारू एंटर. काय होतं रे एंटर मारल्यानंतर? नेक्स्ट पेजला गेला तो. ऑब्झर्व केला की URL बघा, google.com/search. म्हणजे तो नेक्स्ट पेजला गेला सर्चच्या, आणि तो क्वेश्चन मार्क म्हणजे काय? क्वेश्चन मार्क पासून पुढे सगळा डेटा येतो. म्हणजे काय, पॅरामीटर्स म्हणतात त्याला, किंवा क्वेरी स्ट्रिंग म्हणतात. क्वेरी स्ट्रिंग स्टार्ट्स विथ क्वेश्चन मार्क अँड इज सेपरेटेड बाय अँड ऑपरेटर. काय म्हणतो लक्षात आलं का? बघा, एस क्यू. क्यू म्हणजे काय? तुझा क्वेश्चन जो काय लिहिला तो. इथं ऑब्झर्व करा का, आता मी चेंज करतो. इथं ASP.NET कॅन्सल करतो. इथं म्हणतोय मी माझं नाव लिहितो, काय असंच, आणि मारू एंटर. काय होतं बघा, त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये माझं नाव आलं बघा. कसं काय? क्वेरी स्ट्रिंग मध्ये तुम्ही जे काय टाईप कराल ते क्वेरी स्ट्रिंग मध्ये जातोय. परत आलो, परत दुसरं काय सर्च केलं बघा, आणि इथं अँड तर हे काय करतोय, तुमच्या लॅपटॉपची इन्फॉर्मेशन घेऊन जातोय. तो कोणता लॅपटॉप वापरलाय, कोणती OS आहे, किंवा काय काय बरंच काय काय घेतोय तो आतला. ओके, म्हणजे तुमचा हा क्वेश्चन इथं आपण, मग इथं पण मी सेम केलं.
फक्त काय, दे स्टार्ट विथ क्वेश्चन मार्क अँड सेपरेटेड बाय अँड ऑपरेटर. की व्हॅल्यू पेअर मध्ये राहतो. आता हे कसं रीड करायचं डॉटनेट मध्ये, तर त्यासाठी जातोय मी पुढच्या पेजला, म्हणजे आपल्या या पेज मध्ये. इथं म्हणतोय ऍडमिन्स मध्ये पेज लोडलाच म्हणतोय इफ पेज डॉट इज पोस्ट बॅक. आठवतं का आपण हे काय बघितलं होतं, या पेजवर फर्स्ट टाइम व्हिजिट आहे का परत परत आहे. आता हा कोड मी कट करतोय आणि याला म्हणतोय एका फंक्शन मध्ये जा बाबा, नो प्रॉब्लेम, आणि तो म्हणतोय बाईट, फक्त लोड कर जा. फक्त शिफ्ट केलं. आता इथे मी चेक करतोय इज देअर एनी पॅरामीटर. कसं पॅरामीटर चेक करायचा, इफ रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट की काय आहे, ऍक्शन इज नॉट इक्वल टू नल. म्हणजे मी तुला काय चेक केलं, जी क्वेरी स्ट्रिंग आल्या त्याच्यामध्ये ऍक्शन आहे तो आहे किंवा नाही. जर नल नसेल, म्हणजे जर आला नसेल तर तो नल येणार आहे, आणि असेल तर व्हॅल्यू येणार आहे. पण तो नल नसेल तर हात जा काय कर, रीड करून घे, स्ट्रिंग ऍक्शन इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट ऍक्शन. घेतलं, टू स्ट्रिंग करून घ्या बरं पडेल. चालतं तसं, पण स्ट्रिंगच येते, पण तरी पण टू स्ट्रिंग करणं चांगलं आहे. मग मी चेक करतोय इफ ऍक्शन डॉट इक्वल्स, डिलीट आला असला तर काय कर, डिलीट कर. काय डिलीट कर, रेकॉर्ड डिलीट कर. त्यासाठी आपण आपल्याकडे मॉडेलमध्ये डिलीटची मेथड लिहिले का, लिहिलेच नाही, ते लिहून टाकूया. त्यासाठी काय करायला लागेल, पब्लिक बुलियन डिलीट इन ब्रॅकेट आयडी पाठवतो, एक मेथड लिहिली. त्याला म्हणतोय काय कर, क्वेरी तयार कर, स्ट्रिंग क्वेरी इज इक्वल टू डिलीट फ्रॉम ऍडमिन्स टेबल वेअर आयडी इज इक्वल टू काय, हा मी पाठवला आयडी. आणि काय कर, जा एक्झिक्यूट करून टाक. मग सगळं करेक्शन कॉपी, आणि तो म्हणतोय तर समजलं का सगळ्यांना. फक्त डिलीट क्वेरी लिहिली आणि ती डिलीट क्वेरी कॉल केली. येस. आता इथे जातोय, इथं म्हणतोय ऑब्जेक्ट तयार करा पहिला टेबलाचा, टेबल ऍडमिन, ऍडमिन इज इक्वल टू न्यू ऍडमिन, ऍडमिन डॉट डिलीट मेथड कॉल कर, कंसामध्ये पॅरामीटर घेऊन जा. पॅरामीटर कुठला, इंटिजर आयडी इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग आयडी. क्वेरी स्ट्रिंग कुठे आहे, आयडी आहे का, आयडी. पण तो डेटा टाइप स्ट्रिंग देतोय, मग त्याला म्हणतोय इंटिजर डॉट पार्स इन ब्रॅकेट डॉट टू स्ट्रिंग, आणि म्हणतोय आयडी घेऊन जा. गेला, मग आयडी घेऊन गेला. इफ तिकडनं जर ट्रू आलं डिलीट होताना, तर काय कर, रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कर. कुठं पाठव, ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स पेजला परत पाठव. एल्स एरर आला तर काय करायचं आहे, ते आपण पुढे ठरवूया थोड्याच वेळा. आता बघा आउटपुट चेक करा, इथं म्हणतोय एंटर, रेकॉर्ड डिलीट झालं का बघा, गेलं बघा, आयडी बनवायला गेलं. परत जातोय, परत म्हणतोय क्वेश्चन मार्क ऍक्शन डिलीट आयडी 2, आयडी 2 पडला, एंटर. डिलीट वाले का डिलीट, म्हणजे टेबलमध्ये डिलीट झालंय बघा, इथं ऑब्झर्व करा, टेबलमध्ये पण रेकॉर्ड केलं. आता आयडी 4 डिलीट करायचा आहे, इथं म्हणतोय परत क्वेश्चन मार्क, रेकॉर्ड 4 नंबरचं पण डिलीट झालं. सर असं पाठवतात काय हो क्वेश्चन मार्क, अहो नाही, ते आपला आपण कोडिंग मध्ये भेटलं. आता इथं मला या डिलीट वर क्लिक केल्यानंतर व्हायला पाहिजे, मग ते कसं करणार, त्यासाठी जातोय मी आता माझ्या कोड मध्ये. कुठं, ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स डॉट सीएस फाईल मध्ये ग्रिड मध्ये आपण काय केलं, हायपरलिंक केलाय. मग हायपरलिंकला असं म्हणू, नॅव्हिगेशन यूआरएल, तो काय द्यायचा, ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स क्वेश्चन मार्क ऍक्शन इज इक्वल टू एडिट अँड आयडी इज इक्वल टू 1. सर एडिट का, एडिटला पण तेच करायचं आहे, आणि तो म्हणतोय ऍक्शन डिलीट. समजतंय. सर हे 1 कुठलं काय केलं, हार्ड कोड असतं का, नाही, ती आपण डायनामिकली टाकायची आहे. ती कशी टाकायची सांगतो थोड्याच वेळा. इथं आलो, इथं आता ऑब्झर्व करा, काय इथं खाली बॉटमला ऑब्झर्व करा, बॉटमला इथं एडिटवर ऑप्शन माऊस येतो बघा, काय आलं, आली का, ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स ऍक्शन, आणि इथं बघा डिलीट, ऍक्शन डिलीट 1. डिलीट वर क्लिक करतोय बघा,
डिलीट झाला आणि आला पण, एडिटवर क्लिक करतोय बघा, इथं येऊन थांबला. राईट. आता मला डिलीट साठी करायचं आहे. डिलीट साठी काय करणार मी आता? सर आयडी 1च नाही पाठवायचा, आयडी आपला पाठवायचा आहे जो काय असेल तो. ते कसं करतात ते करण्यासाठी जातोय, अजून एक रेकॉर्ड ऍड करूया. अरे इन्सर्ट झाले तर खाली रिफ्रेश होत नाही, हे का? तर आपलं काय झालेलं आहे, इथं पण आपण सेव्ह झाल्यानंतर टेक्स्ट बॉक्स क्लीन केला ना, हे कॅन्सल करूया आणि म्हणूया रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट टू ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स पेज. म्हणजे सेव्ह झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली रिलोड कर, नो प्रॉब्लेम. डन. आता काय करायचं आहे, इथं आयडी इथं 4 आला पाहिजे, जो काय 3 4 जो असेल तो, याचा 5 आला पाहिजे, पण आयडी तर 1 तरी आलाय. मग इथं काय करतात, डायनामिकली व्हॅल्यू इथं पुट करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट वापरतात डॉटनेट, ज्याचं नाव आहे इव्हॅल, इव्हॅल्युएटर. इव्हॅल, इव्हॅल नावाचं एक फंक्शन आहे, ते मदत करतंय. कसं बघा, याला कट करतो, एवढ्या कोडला कट, आणि सिंगल कोड मध्ये टाकतोय का, कारण आपण आत डबल कोड वापरणार आहे म्हणून. लेस दॅन ग्रेटर दॅनच्या मध्ये लिहायचं असतं, लेस दॅन पर्सेंट हॅश, त्याच्या आतमध्ये कोड लिहायचा. आणि मी काय करतो, जे काय आणलं ते आज तिथे पेस्ट करतो, पण ते डबल कोड मध्ये पेस्ट. काय केलं बघा, ऑब्झर्व, लक्षात आलं का? आणि इथं आयडी 1 नाही, याला म्हणतो कॅन्सल प्लस. प्लस व्हॉट, इव्हॅल्युएट कर, इव्हॅल कुणाला, आयडी कॅप. काय केलं, इव्हॅल आयडी, म्हणजे आयडी मध्ये जी व्हॅल्यू आहे ते टाक. सेव्ह केलं, रिफ्रेश करतोय, ऑब्झर्व करा काय होतंय. आता बघा एडिट वर पाऊस देतोय, आला का आयडी 5, याच्यावर बघा नेला आयडी. सेम फॉर डिलीट, हा परत कॉपी करतोय, कॉपी, इथं म्हणतोय पेस्ट. फक्त काय, ऍक्शन डन. चला रिफ्रेश करूया, आणि आता बोलतोय डिलीट. बघा भूषणला डिलीट करतोय, डिलीट सक्सेसफुल. सर फिरता फिरता चुकून डिलीट वर क्लिक झालं तर काय करायला पाहिजे, शुअर टू डिलीट, येस ऑर नो, राईट. मग काय करायला लागेल, जावास्क्रिप्ट वापरायचं, तर ऑन क्लिक, रिटर्न, कन्फर्म, शुअर टू डिलीट. आता बाहेर डबल कोटनं चालू केलंय म्हणून आज सिंगल कोट वापरलाय. सेव्ह, रिफ्रेश, डिलीट वर क्लिक, नक्की कॅन्सल, गप बसतोय, ओके म्हटलं तर जातो. बघा डिलीट, राईट. चलो अभिजित, अभिजित, डन झालं, फंक्शनॅलिटी कम्प्लीट. सर आता एडिट वर क्लिक करतो, एडिट वर क्लिक केल्यानंतर आला ऍक्शन, पण इथं लिहिलेलं आलं पाहिजे ना जुनं. मग ते कसं करायचं, तर त्यासाठी आता आपला अजून एक मेथड लिहायची आता. ओके, त्यासाठी जातोय परत ऍडमिन मध्ये जातोय, आणि इथे एक फंक्शन लिहितोय, पब्लिक वॉइड गेट बाय आयडी म्हणून. स्टॉप करतोय, एक असंच एक फंक्शन आहे स्टँडर्ड लिहायचं, डावं काय पण देऊ शकताय, असं नाही की हीच नाव पाहिजे असं काय नाहीये, पण तुम्ही ठरवू शकता काय द्यायचं. गेट बाय आयडी म्हणजे काय, तुला आयडी पाठवणार, तू काय कर, त्या आयडीचा रेकॉर्ड आण आणि त्याच्यातून रेकॉर्ड घे आणि टाक. राईट. मग जातोय क्वेरी तयार करतोय, स्ट्रिंग क्वेरी इज इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम कुठला टेबल, ऍडमिन्स, वेअर आयडी इज इक्वल टू, मी पाठवलेला आयडी, पण आयडी पाठवला कुठं, इथं पाठवूया इंटिजर आयडी. क्वेरी तर समजली का, वेअर आयडी इज इक्वल टू, हा जातोय, हा म्हणतोय जा डेटाबेस वर कनेक्ट कर, कनेक्शन कर. त्याच्यानंतर काय कर, सिलेक्ट केलं म्हटल्यावर काय वापरणार आपण, डेटा अडॅप्टर. मग डेटा अडॅप्टर ऑलरेडी वापरलाय, काय वापरलाय, हा डेटा टेबल केलाय का, केलाय, डेटा फिल केलाय का, केला, एवढं सगळं सेम. मग आता इथं म्हणतो इफ डेटा टेबल डॉट रोज डॉट काउंट, चुकून सापडला नाही तर काय कर, जर लेंथ ग्रेटर दॅन 0 असेल, जो डेटा आलाय तो, त्याची जर लेंथ ग्रेटर दॅन 0 असेल तर आज जा. मग डेटा टेबल म्हणजे काय आहे, डेटा टेबल म्हणजे टेबल, रोज, आडवे रोज, उभे कॉलम्स. मग डेटा आला म्हणजे पहिलं रेकॉर्ड कुठला असणार आहे, इंडेक्स 0. मग इथं म्हणतोय मी डेटा रो इज इक्वल टू रो इज इक्वल टू काय, डेटा टेबल मधल्या रोज मधला 0 नंबरचा दे. इंडेक्सिंग, अरे इंडेक्सिंग शिकलोय आपण, राईट, घेतला.
आता काय कर, दिस डॉट आयडी किंवा आयडी इज इक्वल टू आयडी आय कॅपिटल. आता हा आयडी स्मॉल केस मध्ये आहे बघा, आणि हा वरचा आपला कॅपिटल आहे. आपल्याला कॅपिटल बरोबर खेळायचं आहे, म्हणून आयडी इज इक्वल टू काय, इंटिजर डॉट पार्स रो मधला आयडी कॉलमला घे, त्याला टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करा, त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून टाकून दे. नेम इज इक्वल टू रो मधला नेम कॉलम डॉट टू स्ट्रिंग. युजर नेम इज इक्वल टू रो मधला युजर नेम. पासवर्ड इज इक्वल टू, थोडं सजेशन आलं ते वापरा. डन. समजलंय सगळ्यांना. आता ही मेथड कधी कॉल करायची, पेज लोडला. कुठं, इथं एल्स मध्ये. एल्स म्हणजे कोणता, एडिट मोड मध्ये आलोय आपण. सॉरी, एल्स मध्ये नाही, इथं एल्स मध्ये. कुठल्या एल्स, किंवा इथं हा आपण काढून टाकूया, एल्स गरज नाही. नाही, राहू दे, नंतर सांगतो काय करायचं. काय करूया, काय करूया, ठीक आहे, राहू दे. आता तो इथं एल्स म्हटल्यापेक्षा इफ म्हणतो. इफ ऍक्शन डॉट इक्वल्स एडिट. एडिटचा ई स्मॉल केस सेन्सिटिव्ह आहे, आला तर काय कर, टीबीएल ऍडमिनचा ऑब्जेक्ट तयार कर परत, इज इक्वल टू न्यू ऍडमिन. आणि काय कर, ऍडमिन सॉरी इंटिजर आयडी इज इक्वल टू इंटिजर डॉट पास रिक्वेस्ट मधला क्वेरी स्ट्रिंग घे. रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग मधला आयडी घे, त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर, इंटिजर करून दे. हे आपण ऑलरेडी केलं का, इथं इथं ऑलरेडी केलेलं आहे. केलं मग जातो, आणि इथं काय करू आता, ऍडमिनला म्हणूया गेट बाय आयडी. तो गेला, जाऊन रीड करून आणला, गेला, उचला आणि व्हेरिएबल मध्ये टाकला. आता काय करूया, टेक्स्ट बॉक्स नेम डॉट टेक्स्ट इज इक्वल टू ऍडमिन मधला नेम, युजर नेम इज इक्वल टू ऍडमिन मधला युजर नेम, पास. कळालं का, याचं त्याला असं काम सांगावं. तो गेला, जाऊन रीड केला, ऑब्झर्व करा आउटपुट काय होतंय, रन करतोय. जागे राहा, स्वतः जागे राहा, शेजारच्याला पण जागे ठेवा. स्वतःला जागा आली तरी पण बाजूच्याला उठवा, नो प्रॉब्लेम. बाजू सांगेल मी जागा आहे, तू झोपलास, ओके. चलो, ऍडमिन्स ऑब्झर्व करा, एडिट वर क्लिक करतोय, एडिट वर क्लिक केलं, आलं का. आता जातोय, माझं नाव कोण टाकतोय, अभिजित काताडे. सेव्ह करतोय, काय होणार, अपडेट होणार का, इन्सर्ट झालं. हे कसं काय, अहो अर्ध केला हो, एडिट बटन जाऊन आणला, पण सेव्ह कुठे केलाय, अपडेटची क्वेरी कॉल करतो काय. मग त्यासाठी जातोय, इथं म्हणतोय सेव्ह बटनाच्या क्लिकला, इफ ह्या इन्सर्टच्या जस्ट खाली इथं म्हणतोय इफ रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग, रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग ऍक्शन असेल, इज नॉट इक्वल टू नल असेल, तर काय करायचं तुला, अपडेट कॉल करायचा आहे. म्हणजे ऍडमिन डॉट अपडेट. अहो सर अपडेट मध्ये लिहिलीच नाही, लिहूया, ओके. एल्स म्हणतोय, एल्स काय कर, इन्सर्ट कॉल कर, मग झालं. मग अपडेट मेथड पहिला लिहूया का, पण सर कुणाला अपडेट करायचा आहे, त्याचा आयडी पण पाठवा लागेल ना आपला, तो आयडी घ्यावा लागेल. मग तो म्हणतोय ऍडमिन डॉट आयडी इज इक्वल टू इंटिजर डॉट पास रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट आयडी डॉट टू स्ट्रिंग कंसाने कंस पर. आणि मग अपडेट, मग त्यासाठी अपडेट बद्दल लिहावं लागेल आपला, जशी आपण इन्सर्ट लिहिले तशीच कॉपी करतोय, आणि ह्याला म्हणतोय तो पेस्ट अपडेट. इथं म्हणतोय इन्सर्टच्या जागी अपडेट ऍडमिन्स सेट नेम इज इक्वल टू समथिंग, कॉमा, एका लाईनला मावत नाही म्हणून नेक्स्ट लाईनला घेतो, म्हणजे एका लाईनला दिसायला चांगलं वाटणार नाही, वाचता येणार नाही म्हणून. युजर नेम इज इक्वल टू सिंगल कोट, कॉमा, क्वेरी प्लस इक्वल टू पासवर्ड इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये पासवर्ड. त्याच्यानंतर काय, क्वेरी वेअर कुणाचा, आयडी इज इक्वल टू पाठवलेला आयडी, बाकी सगळं सेम, क्वेरी प्लस इक्वल टू. लक्षात आलं का, बघा सिंपल. पण इथं नेमच्या जागी नेम पाठवावं लागेल, प्लस नेम मधली व्हॅल्यू, इथं म्हणतोय प्लस युजर नेम मधली व्हॅल्यू, त्याच्यानंतर बघ पासवर्ड मधली व्हॅल्यू. समजलं सगळ्यांना. चला इकडे जाऊन बघूया, अपडेटचा एरर पण गेलेला आहे का. अरे एरर गेलेलं नाही, का गेलेलं नाही, गेला, हा गेला गेला. चला
सेव्ह करतोय, रन करतोय. आता बघूया काय होतंय. 2-3 वेळा करा, सोपं वाटेल. आणि एकदा फिट झालं ना कंपनीमध्ये, याच्या पलीकडे काय करत नाही तुम्ही. दिस इज मास्टर पेज. 3 गोष्टी असतात, एक मास्टर पेज, एक ट्रान्झॅक्शन पेज आणि एक रिपोर्ट पेज. ह्या 3च्या पलीकडे काहीच करत नसतं कोणी पण डेटाबेसच्या प्रोजेक्टमध्ये. आणि इंडस्ट्रीमध्ये सध्या 90% प्रोजेक्ट आहेत ते ERP वाले प्रोजेक्ट आहेत, म्हणजे डेटाबेस वाले प्रोजेक्ट आहेत. 90%. ते 90% लोक हेच काम करणार, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट. ठीक आहे, फक्त विचार करून करतायत इथं कसं करायचं, इथं कसं करायचं. ओके, चला. इथं जातोय, इथं म्हणतोय ऍडमिन्स, एडिट वर क्लिक करतोय आणि मी माझं नाव बदलतोय, अभिजित पी गाताडे. सेव्ह करतोय, बघा अपडेट झालं, इन्सर्ट झालं, अपडेट झालं, डिलीट झालं, सिलेक्ट झालं. राहिलं काय, संपलं की करंट ऑपरेशन. समजायला का सगळ्यांना? येस. तर छोटासा एक आता इश्यू नाही आहे, पण तुमच्या समोर क्रिएट करतो किंवा सांगतो काय झालंय बघा. सगळ्यांनी अटेन्शन. या टेबल ऍडमिन मध्ये मला कोणी सांगेल किती वेळा कनेक्शन केलं आपण, म्हणजे कनेक्शनचा ऑब्जेक्ट ह्या एवढ्या लाईन किती वेळा रिपीट केलेत. इथं एकदा केलेलं आहे, इथं पण केलेलं आहे, इथं पण केलेलं आहे, इथं केलंय. जरा त्रास वाटतोय, त्रास वाटतोय म्हणजे आहे. आता अजून एक टेबल तयार करणार आहे आपण कॅटेगरीचा. कॅटेगरीला सगळं एवढं परत लिहायचं, हो लिहायला लागेल. सर परत पुढच्या टेबलला, हो लिहायला लागेल. कनेक्शन करायला लागेल. आणि मग कनेक्शन स्ट्रिंग प्रत्येक टेबलाकडे घेऊन जायची. मग कनेक्शन स्ट्रिंग चेंज करा म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट मध्ये जिथं जिथं सगळीकडे चेंज करायला लागेल. मग ते करायला लागू नये म्हणून मी आता एक नवीन क्लास तयार करणार आहे, ज्याचं नाव देणार आहे मी डीबी क्लास. दॅट इज माय नेम. मी ठरवलं डीबी क्लास. मी 2 नाव देतो, एक तर डीबी क्लास देतो किंवा ग्लोबल क्लास म्हणतो. मग डीबी क्लास. आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, 2च मेथड लिहिणार आहे सध्या तरी. 2 मेथड लिहिणार आहे, नंतर तिसरी पण लिहिणार आहे. 2 मेथड काय करणार, 2 मेथड. एक मेथड इन्सर्ट, अपडेट, डिलीट कॉल करणार. इन्सर्ट, अपडेट, डिलीट तिन्ही पण एकसारखेच आहेत ना, बघा ना. इन्सर्टला हे सेम आहे, अपडेटला हे सेम आहे, डिलीटला हे सेम आहे. सगळं सेमच आहे की, गरज काय परत परत करायची. मग मी जातोय आणि आता डीबी क्लास तयार करतोय. कसा करायचा, या बॉडीलाच राईट क्लिक करतोय आणि याला बोलतोय ऍड न्यू क्लास, ज्याचं नाव देणार आहे मी डीबी क्लास. मी नाव दिलं. आणि मी काय करणार आहे, इथं ही कनेक्शन स्ट्रिंग जी इथं डिक्लेअर केलं ना तुम्ही, ही कनेक्शन स्ट्रिंग इथनं कट करणार आहे. Ctrl+X, कट. ओके, काय करतोय, कनेक्शन स्ट्रिंग कट करतोय. कनेक्शन स्ट्रिंग कट आणि तिला पेस्ट करतोय डीबी क्लास मध्ये सुरुवातीलाच. डन. यस. आता ह्याच्यामध्ये जाऊन म्हणतोय एक मेथड लिहिणार आहे, पब्लिक बुलियन एक्झिक्यूट नॉन क्वेरी. फंक्शनचं नाव मला ठरवायचं आहे, काही अडचण नाही, काही पण चालेल. एक्झिक्यूट नॉन क्वेरी क्वेरी. आणि ह्याला म्हणतोय तुला एक पॅरामीटर येणार आहे, काय, क्वेरी नावाचा. क्वेरी नावाचा एक पॅरामीटर येणार आहे. त्यानं काय करायचं, जायचं आणि हे सगळं परत करायचं. काय कर, जा कनेक्शन कर, कनेक्शन ओपन कर, कमांडचा ऑब्जेक्ट कर, एक्झिक्यूट कर, क्लोज कर आणि बाहेर कर. पण तिथं काय कर, रिटर्न ट्रू कर. ते ट्रू काय करलं नंतर सांगणार आहे, डोंट वरी. झालं एवढंच. आणि आता काय करायचं, इथं इथं म्हणायचा डीबी क्लासचा ऑब्जेक्ट कर. मग तो इथं तर कशाला करायचा, वरतीच करून टाकतो, डीबी क्लास, डीबी इज इक्वल टू न्यू डीबी क्लास. आणि इथंच व्हेरिएबल करतोय स्ट्रिंग क्वेरी पण. म्हणजे काय, उगच उगच परत परत करण्यापेक्षा इथं म्हणतोय स्ट्रिंग क्वेरी कॅन्सल, या क्वेरीला घे. आणि इथं म्हणतोय डीबी डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. संपलं. कॉपी, त्याला म्हणतोय खाली क्वेरी कॅन्सल कर, हे सगळं कॅन्सल कर, पेस्ट. डिलीटला काय करू नकोस, काय कर, एवढं कर फक्त क्वेरी स्ट्रिंग. गेट बाय आयडीला त्याला जरा वेगळा. सबल इन्सर्ट, अपडेट, डिलीटला आपण एकच केलं.
आता मला काय करायचं, लिस्ट पाहिजे. त्या लिस्ट साठी काय करणार, जातोय अजून एक फंक्शन लिहितोय ज्याचं नाव देतोय पब्लिक डेटा टेबल लिस्ट. त्याला म्हणतोय तुला एक क्वेरी पाठवतो, तू ती क्वेरी घे, डेटाबेसला कनेक्ट कर. म्हणजे हे सगळं कट इथं, इथं म्हणतोय रिटर्न डेटा टेबल. समजायला का सगळ्यांना? केला असला तर समजणार, केला नसाल तर करा. तर असा मूड याला तसं चाललाय हो ना. इथं काय करतोय, इथं म्हणतोय डेटा टेबल इज इक्वल टू डेटा टेबल डी टेबल इज इक्वल टू डीबी डॉट लिस्ट. आणि त्याला म्हणतो ही क्वेरी घेऊन जा, कर, रिटर्न कर. झालं. आता राहिलं काय, गेट बाय आयडी. याच्यासाठी पण आपल्याला करता येईल. याच्यासाठी जातोय, इथं म्हणतोय पब्लिक वॉइड पब्लिक डेटा रो म्हणतोय काय डीआर. इथं म्हणतोय गेट डेटा रो स्ट्रिंग क्वेरी किंवा गेट सिंगल रेकॉर्ड, तुम्हाला जे नाव द्यायचं आहे सिंगल रेकॉर्ड. त्याला क्वेरी येणार आहे, येस. आता जातोय, इथं म्हणतोय कंट्रोल एक्स एवढं कट पेस्ट. आणि इथं म्हणतोय इफ डेटा टेबल डॉट रोज, काय लक्ष आहे का, रोज डॉट काउंट इज ग्रेटर दॅन 0, रिटर्न कर डेटा टेबल मधला रोज मधला 0 नंबरचा रो. एल्स रिटर्न काय कर, नल रिटर्न कर. ओके, काय गरज नाही एवढं लिहायची. सिंगल लाईन असल्यानंतर आपण काढू शकतोय, राईट. इथं आलो, इथं म्हणतोय डेटा रो डी आर इज इक्वल टू किंवा रो इज इक्वल टू डीबी डॉट गेट सिंगल रेकॉर्ड. आणि इथं म्हणतोय इफ रो इज नॉट इक्वल टू नल. काय केलं कळालं का रे? आपण काय केलं, याची फंक्शनॅलिटी शिफ्ट केली तिकडं. सिंपल. याचा फायदा काय आहे आपला, याचा फायदा आहे पुढच्या स्क्रीनच्या वेळेला आपण रिपीट करणार, सारखं कनेक्शन करत बसायची गरज नाही. तसं तो करतोय, डेटा डीपी क्लास करतोय आणि पाठवतोय. बाकी प्रोजेक्टला काही फरक पडलेला नाही आहे, तो चालतोय ऍज इट इज. ओके, इथं पण सगळ्यांना कळालं का? चलो, आता एकदा जस्ट जस्ट रन करून बघूया. एक छोटासा कन्सेप्ट शिकायचा आहे पुढच्या 15 मिनिटांमध्ये. क्या हो गया? काय झालं रे, असं का झालं? प्रोजेक्ट रन केल्यानंतर परत फेल चालला का? समथिंग वेंट रॉंग. विजुअल स्टुडिओ क्लोज करून परत चालू करूया, काहीतरी इश्यू आलेला आहे.
ओके झालं आहे. येस, फंक्शनॅलिटी सगळी ओके चालते. आता मला एक जस्ट विचारायचं आहे की समजा असं नाव कुणाचं जर आलं तर, समजा माझा ऍडमिनिस्ट्रेटर आहे, त्याच्या नावामध्ये सिंगल कोट येतोय, टॉनी डिसूजा किंवा रॉनी डिसूजा, नावामध्ये सिंगल कोट आलंय का? आलं. म्हणतो युजर नेम रॉनी, पासवर्ड रॉनी. सेव्ह केलं तर इन्सर्ट होईल की नाही? क्वेश्चन का आलाय का बघा सगळ्यांना? इन्सर्ट होणार. करू रन. सेव्ह. काय आलं बघा? यू हॅव एरर इन युअर एसक्यूएल सिंटॅक्स, चेक मॅन्युअल दॅट करस्पॉन्ड्स MariaDB व्हर्जन सुजा. इथं या क्वेरी ऑब्झर्व करूया. क्वेरीवर माऊस लागतो. क्वेरी बघा, ही आपली क्वेरी आहे. इन्सर्ट इंटू ऍडमिन्स नेम, युजर नेम, पासवर्ड. इथं बघा रॉनी डिसूजा, डी नंतर सिंगल कोट आलाय आणि परत नंतर सिंगल कोट आला. कॉपी करतोय क्वेरी, डेटाबेसला जाऊन म्हणतोय, SQL ला जाऊन म्हणतोय पेस्ट. काय झालंय बघा इथं लाल एरर. म्हणजे काय, क्वेरी चुकल्या का? सिंगल कोट इज स्टार्टिंग आणि एंडिंग मध्ये झाला ना. कसं समजायचं? सोल्युशन काय? डबल कोट. आणि डबल कोट आला तर नावात, समजा डिस्क्रिप्शन नावाचा टेक्स्ट बॉक्स आला नंतर त्याच्यामध्ये आलं तर, जेव्हा आपण व्यारकॅर डेटा टाईप आला तिथं काय येणार माहिती नाही ना तुम्हाला. सिंगल कोट युजर टाकणारच, डबल कोट टाकला आणि दोन्ही पण एकदम आला तर मग समजतंय? पहिला पर्याय काय आहे? इंटरव्ह्यूला किंवा असा शब्द ऐकलाय का कधी, SQL इंजेक्शन? ऐकलाय? काय ऐकलं त्याच्याबद्दल? शब्द ऐकलाय. इट इज हॅकरची एक टेक्निक आहे. हॅकर्स काय करतात? SQL इंजेक्शन वापरतात, तुमच्या क्वेरीमध्ये इंजेक्ट करतात असं काहीतरी कोड आणि ते वर्कआउट होतं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तोड आहे. मी असंच एकदा एक वेबिनार अटेंड केला होता. 7 लेवलला, एकूण 7 टाईपनं वेबसाईटवर हॅकर्स काय करतात, अटॅक करतात. 7 पद्धतीनं, 7 वेगळ्या स्टाईल आहेत. त्यातल्या 6 हा तोडतोय. त्यातल्या 6 हा फक्त सिंगल कोड तोडतोय. सिंगल कोड कसं करायचा? सिंगल कोड रिप्लेस करायचा 2 वेळा सिंगल कोडनं, काम संपलं. कशाला पाहिजे डबल कोड किंवा काय? नो प्रॉब्लेम. मग कसं करायचं त्यासाठी? आता जेव्हा पण तुम्ही असाइन करताय नेम, कुठून? तुमच्या या फॉर्म मधून, कुठून? इथं ज्याला सेव्ह करायला जाता ना तुम्ही, इथं इथं म्हणतोय काय कर? रिप्लेस कर. काय रिप्लेस कर? सिंगल कोड रिप्लेस कर 2 वेळा सिंगल कोड. मग जिथं पण येईल तिथं नेमला पण येणार, युजर नेमला येईल, पासवर्ड मध्ये पण येणार. बघा आता, रिप्लेस काय? स्ट्रिंगचं फंक्शन आहे, मेथड आहे स्ट्रिंगची. कशासाठी मदत करते? सिंगल एक व्हॅल्यू रिप्लेस केला दुसऱ्या व्हॅल्यूने, आपण काय केलं? रिप्लेस केलेलं आहे. अटेंडन्स झाला का? अटेंडन्स बघा आता, रॉनी डिसूजा, रॉनी युजर नेम, रॉनी युजर नेम. सेव्ह करू. गेला. आणि अशात मी आपलं इन्सर्ट झालेला आहे. आता एक सिंपल प्रश्न मला अजून तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही अजून, तुम्हाला आलाय किंवा नाही मला माहिती नाही. तुमच्या वर्गात एवढे जण आहात, तुझा ईमेल आयडी किती जणांच्यावर सेम आहे? शक्य आहे का? मग इथं 2 युजर नेम अभिजित म्हणजे 2 वेळा का आलं? तुम्ही टाकलंय म्हणून आलं. बरोबर आहे, मी टाकलंय म्हणून आलं. डुप्लिकेट अलाव करायचं नाही. मग पर्याय काय? कुठला कन्स्ट्रेंट वापरतो डेटाबेस मध्ये आपण डुप्लिकेट काढण्यासाठी? युनिक की. बरोबर आहे की. चला सांगा की मग. चला कसं करायचं? युनिक की कसं लावायचं? तर आपल्या टेबलला, ऍडमिन्स टेबलला जातोय, स्ट्रक्चर मध्ये जाऊन बघूया आपण. युजर नेमच्या समोर काहीच नाही आहे, जातोय SQL क्वेरी लिहितोय, अल्टर टेबल ऍडमिन्स, ऍड कन्स्ट्रेंट युनिक की. कुठल्या कॉलमवर? युजर नेम कॉलम. झालं. कॉपी क्वेरी, कॉपी करा, ऍड करा आणि इथं पुन्हा गो. काय झालं? ऑलरेडी डुप्लिकेट एंट्री आहे. मग कसं लावणार? त्याला रेकॉर्ड डिलीट करा आणि मग क्वेरी मारा. नो प्रॉब्लेम. जातोय टेबलला, टेबलला म्हणतोय चेक ऑल, डिलीट. सगळे रेकॉर्ड डिलीट झाले.
टेबलमध्ये एक पण रेकॉर्ड नाही. आता जो म्हणा कन्स्ट्रेंट लावा तुमचा नोटवर. लागला. टेबल मध्ये स्ट्रक्चर चेक करा. स्ट्रक्चर मध्ये एक सिम्बॉल आला बघा. राईट. आणि आता जाऊन इकडं म्हणा रिफ्रेश. युजर नेम अभिजित. युजर नेम अभिजित, पासवर्ड अभिजित. राईट. परत एक युजर तयार करतोय किशोर नावाचा. पण युजर नेम अभिजित होतोय, पासवर्ड पण अभिजित होतोय. आणि आता इथं म्हणतोय सेव्ह. म्हणू काय झालं? क्वेरी तर बरोबर आहे, पण इथं काय आलं? डुप्लिकेट एंट्री फॉर अभिजित. मग हे कोण हँडल करणार हो सर? मग याच्यासाठी आपला एक नेक्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे एक्सेप्शन हँडलिंग. व्हॉट इज एक्सेप्शन हँडलिंग? सगळं बरोबर आहे, पण पळताना प्रॉब्लेम आला, म्हणजे एक्झिक्यूट करताना रन टाइम प्रॉब्लेम आला. दोन प्रकारचे एरर्स असतात, एक कंपाईल टाइम एरर आणि रन टाइम एरर. रन टाइम एरर म्हणजेच एक्सेप्शन. मग ते हँडल करण्यासाठी आपण काय वापरतो? ट्राय, कॅच, फायनली, थ्रो. हे 4 कीवर्ड्स वापरतोय. आठवत आहे? तर त्याच्यावर आपण लंच नंतर बोलूया. इथं आपण थांबूया आज आता. थँक्यू. ओके. तर आता आपण ऍडमिनचं क्रेड संपवत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये एक इश्यू आला आपला फॉरेन की, सॉरी युनिक कीचा. राईट. चला लक्ष द्या. आता आपला एक युनिक कीचा कन्स्ट्रेंट आलेला आहे. रन करतोय. हा. त्याच्यात आम्ही एक नवीन युजर ऍड करतोय, किशोर नावाचा. युजर नेम अभिजितच देतोय, पासवर्ड पण अभिजित देतोय. आणि आता आपल्याला एक्सेप्शन आलाय. राईट. तर आता मी काय करतोय, या एक्सेप्शन हँडल करण्यासाठी ट्राय कॅच ब्लॉक वापरतोय. या कोडच्या भोवतीनं ट्राय ब्लॉक लावतोय. ट्राय. ओके. ट्राय ब्लॉक. त्याच्यानंतर खाली त्याच्यानंतर म्हणजे कॅच ब्लॉक. त्याच्यामध्ये लिहितोय कोणता एक्सेप्शन आहे तो एक्सेप्शन किंवा टॉप क्लास. आहेत का सगळ्यांचं लक्ष? कंटिन्यू करूया ना. व्हॉइस वर्षन. तिथे काय केलं, ज्या कोड मध्ये एरर येऊ शकतो असं वाटतंय त्या कोडला मी ट्राय ब्लॉक 4 टाकलाय. आणि एक्सेप्शन नंतर कॅच मध्ये आलं. आता आठवतं काय? कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स असं काय शिकलाय? व्हॉट इज कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स? त्याचा फायदा काय? कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स मध्ये काय आलं? व्हॅल्यू मध्ये काय होतं? व्हॅल्यू पास होते. आणि दुसऱ्यामध्ये रेफरन्स पास होतो, म्हणजे ऍड्रेस पास होतो. फायदा काय? एक फंक्शन किती व्हॅल्यू रिटर्न करू शकतोय? एक फंक्शन किती व्हॅल्यू रिटर्न करू शकतो? एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतोय. पण कधी जर मला मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करायचं तर त्या केसमध्ये आपण कॉल बाय रेफरन्स वापरू शकतो. तर एक कन्सेप्ट आहे, समजून घ्या. ओके. मी पेंट मध्ये जातोय. लक्ष द्या. समजा हे माझं फंक्शन आहे किंवा मेथड आहे, एक्झिक्यूट होत चालले. लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालंय. इथं दोन व्हेरिएबल आहेत, ए आणि बी. इथून या मेथडला हे दोन व्हेरिएबल मी पास केले, म्हणजे इथं पण ए आला, इथं बी आला. आता हे दोन एक आहेत का? दोघे जण एक सारखेच आहेत की वेगवेगळे आहेत? वेगळे आहे का? द मुमेंट आय सेट दिस पॅरामीटर, हा जातो इकडे कॉपी होतोय.
आता ह्याला मी ए ला मॉडीफाय केला तर ह्याला मॉडिफिकेशन होणार नाही का, कारण ह्याच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. मला जर सेम ठेवायचं असेल तर मग मी रेफरन्स पाठवतो. मग मॉडीफाय झालं तर इकडे पण चेंज होतो. काय म्हणतो लक्षात आलं का? मग आता मला त्यासाठी काहीतरी चेंज करायचं, थोडंसं लॉजिक चेंज होतं बघा. आता मी याला म्हणतोय एक्झिक्यूट नॉन पेअरला म्हणतो मी अजून एक व्हेरिएबल पाठव तुला, त्याचं नाव काय होतं, मेसेज, एरर मेसेज. आणि त्याला म्हणतोय काय, रेफरन्स येणार आहे, रेफरन्स म्हणजे तुला ऍड्रेस येणार. आणि तू काय कर, जो काय एरर आलाय तो एरर काय कर याच्यामध्ये टाक, मेसेज इक्वल टू एक्स डॉट मेसेज. आणि इथं काय कर, रिटर्न फॉल्स कर. आणि सक्सेसफुल झालं तर रिटर्न काय कर, काय केलं लक्षात आलं का बघा. आपण ट्राय कॅच लिहिला, ट्राय ब्लॉक मध्ये जेवढा काय कोड मध्ये एरर येऊ शकतो तो लिहिला मध्ये, कॅच मध्ये काय केलं, मेसेज मध्ये जो काय एरर आला तो टाकला आणि रिटर्न ट्रू फॉल्स केला. आठवते काय बुलियन सांगितलं बघा मी. आता काय करतोय, सेम सगळीकडे अप्लाय करतोय. कॉपी, इथं मग लिस्ट मध्ये सुद्धा कॉपी पेस्ट. कधीतरी लिस्ट मध्ये सुद्धा एरर येईल तुमच्या स्ट्रिंग क्वेरी मध्ये, काय चुकायचं असं येस काय सिलेक्ट क्वेरी मध्ये ट्राय क्लॅक ट्राय ब्लॉक. आणि त्याच्यामध्ये काय करतो, हे सगळं कॅच मध्ये कॉपी करतोय, इथं म्हणतोय पेस्ट, हा रिटर्न डेटा टेबल. आणि इथं म्हणतो रिटर्न नल. काय केलं, जेवढ्या काय कोडला एरर शकतो वाटतं तेवढा कोड आपण आत टाकला ट्राय ब्लॉक मध्ये. तर इथून पुढे मी नोट्स लिहून देणार नाही आहे, मला जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते देईल. ओके, जेवढे काय पेपरला फायनल क्वेश्चन येतील ते नोट्स सॉफ्ट कॉपी मध्ये शक्य होईल तेवढा मी देईन तुम्हाला, कारण नोट्स आता देत बसलो तर वेळ जाईल बराच. नेक्स्ट, पेस्ट, याला म्हणतो ट्राय कॅच ब्लॉकच्या आतमध्ये जिथं पण एरर येईल असं वाटतं तर कॅच. ओके, आपण काय केलं, जेवढ्या पण कोडला एरर येतो असं वाटतंय तेवढं ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकलं. म्हणजे काय केलं आपण, एक्सेप्शन हँडल केलं. आता एरर येणार नाही, एरर येणार तो एरर दाखवायचा युजरला आता. ओके, आता जातोय पुढं. आता जिथून आपण कॉल केलंय, कुठून कॉल केलं रे, आपल्या टीबीएल ऍडमिन मधून कॉल केलं. इथं पण म्हणतोय तू काय कर, रेफरन्स घे स्ट्रिंग मेसेज आणि हाच पुढं पाठव, काय रेफ ऑफ मेसेज. सेम याला पण म्हणतोय तू पण स्ट्रिंग हे कर आणि तू काय कर पुढे पाठव रेफरन्स ऑफ मेसेज. इथं पेस्ट, इथं म्हणतोय कॉमा रेफरन्स ऑफ मेसेज. सेम फॉर हिअर, पेस्ट कॉमा रेफरन्स ऑफ मेसेज, पेस्ट. गेट सिंगल रेकॉर्ड, इथं राहिले वाटतं लिहायचं. आणि इथं आपण काय केलं, चेंजेस केले. हे चेंजेस कुठून कॉल होणार आहेत, ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स मधून. इथं म्हणतोय स्ट्रिंग मेसेज इज इक्वल टू ब्लँक आणि इथं म्हणतोय रेफरन्स ऑफ मेसेज घेऊन जा. छान. सेम फॉर दिस, पुढे काय होणार लक्षात येईल. इथं म्हणतोय परत स्ट्रिंग ऑफ मेसेज ब्लँक, इथं म्हणतोय रेफ ऑफ मेसेज. हे काय केलं बघा, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. आपण काय केलं, 3 लेअरला मेसेजचा रेफरन्स पाठवलाय. माझा फॉर्म जो आहे तो फॉर्म, आपला जो टीबीएल ऍडमिन नावाचा क्लास आहे त्या क्लासला एक प्रत्येक मेथडला पॅरामीटर पाठवला रेफरन्स ऑफ स्ट्रिंग व्हेरिएबल, त्याच्यातून पॅरामीटर येणार आहे. आता आउटपुट बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला. एकदा रन करतोय, जर एरर आला तो दाखवायचा कुठं, तर मी इथं जो नेम आहे ना हा रो,
इथंच एक डिव तयार करतोय, त्या डिवला म्हणतोय क्लास कॉल LG12 आणि याच्या आतमध्ये एक व्हेरिएबल घेतोय लेबल ASP:label रन ऍट सर्व्हर ID LBL मेसेज आणि काय 4 कलर रेड म्हणतो. तर सेव्ह करताना जर एरर आला तर मी इथं काय करणार आहे, इथं सेव्ह करताना आपण इथं काय केलं, ऍक्शन आला इथं आला. आता इथं मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतोय बुलियन रिझल्ट म्हणून, इज इक्वल टू बाय डिफॉल्ट ट्रू घेतोय काहीतरी पाहिजे म्हणून, आणि त्या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये मेथड करतो. आठवतंय का आपण बुलियन रिटर्न केला होता. आता इथं म्हणतो इफ जर रिझल्ट ट्रू असेल तर ओके सगळं काम झालं, आणि एल्स काय करणार, LBL मेसेज मध्ये टेक्स्ट सेट कर. काय सेट कर, मेसेज नावाचा जो रेफरन्स आलाय तो. काय केलं बघा, आपण आपल्या इन्सर्ट अपडेट मेथडला सांगितलं की तू रेफरन्स घेऊन जा मेसेजचा, तो रिटर्न करेल ट्रू किंवा फॉल्स. जर ट्रू आलं तर ओके काय कर, कंटिन्यू कर. पण जर फॉल्स झालं तर मेसेज जो आला तो मेसेज आपण टेबल मध्ये दाखवलेला आहे. आता ऑब्झर्व करा काय झालं. लक्ष नसलं तर कळणार नाही आहे, कळाला नसेल सुद्धा व्हिडिओ परत बघायचा आणि तो सॉर्ट आउट करायचा. ठीक आहे. एक्सेप्शन हँडलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूला 100% विचारलं जातं एक्सेप्शन हँडलिंग कधी करणार, काय करणार त्या सिच्युएशन मध्ये. आता जाऊया आठवी सूट आहे ना, पास केली. येस, लोड व्हायला वेळ गेलाय. येस, आता बघा मी एक नवीन रेकॉर्ड ऍड करतोय. किशोर, युजर नेम अभिजित, पासवर्ड पण अभिजित, आणि आता इथं म्हणतोय सेव्ह. सेव्ह झालेला आहे पण इथं एरर आलेला नाही. तर मी जरा डिबगर लावून चेक करूया. एक्सेप्शन बंद तरी पडलेलं नाही आहे, पण इथं दिसत का नाही आहे. सेव्ह, डिबगर लागलेला बघा. इथं आपण काय केलं, क्लिक केला, डिबगर लावला. आता नेक्स्ट लाईन बाय लाईन मी चेक करू शकतोय. नेक्स्ट इन्सर्टला गेला आणि रिझल्ट मध्ये काय आला, ट्रू आला. ट्रू आल्यामुळे सगळं झालं सक्सेसफुल, म्हणजे आपलं काहीतरी चुकालं. लेट मी चेक. इथं आलो, इन्सर्ट मध्ये रिटर्न ट्रू केला, इथं माझी चूक आहे. इथं आपलं काय करायला पाहिजे, जो काय मेसेज आलाय तो इथनं रिटर्न करायचा. जो काय रिप्लाय आलाय तो रिटर्न करला पाहिजे इथून आपल्याला. मी सगळीकडे ट्रूथ पाडलं त्यामुळे तो चाललाय. आता सेव्ह झाला, एकदा लोड होते का बघूया परत. आणि तो मेसेज आला बघा, डुप्लिकेट एंट्री फॉर अभिजित युजर नेम नॉट अलाउड, इन्सर्ट होणार नाही. लक्ष आहे का सगळ्यांचं, आहे नक्की. आपण काय केलं सर, रिपीट होऊ नये सेम युजर नेम, याच्यासाठी जो काय खेळ करायचा होता तो केला. एकदा रिवाइज करतो पटापट, लक्ष द्या सगळ्यांनी. पहिला गेलो डेटाबेस मध्ये जाऊन सांगितलं युनिक की पाहिजे, युनिक की लावली, डन. आता डेटाबेस ओपन करायला वेळ जाईल. युनिक की लावलेली आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट अपडेट डिलीट जे काय आपण केलेलं आहे त्या सगळ्याला ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकला. म्हणजे काय, जी काय क्वेरी रन करलाय ती करताना जर तुला एरर आला तर तू काय कर, प्रोसेस करून टाक ऍज ए सर. म्हणजे कॅच कर, एक्सेप्शन पाठव, तो एक्सेप्शन मी इकडे काय करतो माझ्या फ्रंट पेज मध्ये दाखवतो. राईट. तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, एक वाक्य वाचतो सगळ्यांसाठी. बी डिव्हिजन मध्ये आम्ही एक लाईन लिहून घेतली होती, तुम्हाला मी नोट्स डायरेक्ट शेअर करतो. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, इट इज प्रोसेस ऑफ responding to unexpected errors that occur while program is running, such as file not found, divide by zero, database connection failure, किंवा एक query wrong आहे.
असे वेगवेगळे एक्सेप्शन येतील. त्याला काय करतोय, जर एक्सेप्शन आलं तर आपला प्रोजेक्ट बंद पडतोय. तो प्रोजेक्ट बंद पडू नये म्हणजे क्रॅश होऊ नये ऍप्लिकेशन. Instead of crashing the application, exception handling allows you to catch error gracefully and handle them. आणि काय कर, युजरला एरर मेसेज दाखवण्यासाठी. त्याच्यामध्ये काय होतं, युजरला एक मिनिंगफुल मेसेज मिळतोय, ऍप्लिकेशन मध्येच बंद पडत नाही. आणि तुम्ही काय करू शकता, डिबग करू शकता, त्याचं ऑडिटिंग करू शकता, लॉग सेट करू शकता एररचा. असं तुम्ही कधी झालंय का की एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करलाय आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत नाहीये आणि शेवट एक मेसेज होतो बघा, फॉर डिटेल्स चेक लॉग फाईल. एक आतल्या आत प्रत्येक सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करताना एक लॉग फाईल तयार करते, टेक्स्ट फाईल असते आणि त्याच्यामध्ये डेटा पडत राहतो. माग जायचं असलं जाऊ शकता, प्लीज लक्ष द्या प्लीज. ओके, तर एकूण 4 शब्द येतात, ट्राय, कॅच, फायनली आणि थ्रो. ट्राय कॅच नेहमी वापरतात. फायनली कधी वापरतात, जर तुमच्या प्रोजेक्ट, हा 100% टेस्टला क्वेश्चन येणार आहे. तर ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉक कधी वापरतात, समजा माझा हा कोड आहे, या कोड मध्ये एरर येतो असं वाटतंय, तर मी या कोडला ट्राय ब्लॉक मध्ये टाकतो. ओके, जर एक्झिक्यूट करताना 10 लाईनचा कोड आहे, 4थ्या लाईनला 5व्या लाईनला एरर आला तर प्रोग्राम क्रॅश होतो. तो होऊ नये म्हणून काय करतोय आपण, या ट्रायच्या खाली कॅच ब्लॉक लावतो. किती ब्लॉक लावू शकतोय, कॅच अनलिमिटेड. अनलिमिटेड कॅच लावू शकतो. कॅच चे जे काही एरर येतात ना, एक्सेप्शन येतात ना, त्याचे टाईप खूप येतात वेगवेगळे. पण तुम्हाला कोणताच, जसं स्विच केस आठवत आहे, केस 1, केस 2, केस 3, केस 4, सगळ्यात शेवटला डिफॉल्ट घेतोय आपण. मग इथं काय आपण करतो, मल्टिपल कॅच लावतो. शेवटचा एक कॅच आहे जो एक्सेप्शन वाला लावू शकतो. ओके, जर तुम्ही एमएनसी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर, एमएनसी कंपनी डायरेक्टली कामाला गेला तर तिथं ना खूप स्टँडर्ड प्रोसेस असते. एक मास्टर पेज करायसाठी असेल तर त्याला सुद्धा कधी कधी 8-8 दिवसाची प्रोसेस लागते. हे पेज करायचं आहे, मग त्याचं काय करा, मॅनेजर असाइन करतोय का डेव्हलपरला, डेव्हलपरला डायरेक्ट असाइन होतोय का, तर त्या डेव्हलपर म्हणतोय की सर त्याला मला वेळ लागणार आहे कारण माझ्या ऑलरेडी पाईपलाईन मध्ये काम आहे. मग तो जे जिरा सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपलं अजाईल लाईफ सायकल काम करतो बघा, तर त्यामध्ये आपलं काय होतं, त्या लाईफ सायकल मध्ये प्रोजेक्ट जातोय आणि एक फॉर्म डेव्हलपरला 8-8 दिवस लागतात, सिरियसली लागतात. ओके, सिमिलरली मग ते काय म्हणतात, जेवढे काय पॉसिबल कॅच आहेत ना तेवढे सगळे कॅच लावत बसा, एकाखाली एक कॅच 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 क्रिएट करत बसायचं. ओके, मग एमएनसी मध्ये गेला तर तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यामध्ये अप्लाय करा. आणि जर तुम्हाला वाटलं की सर काय गरज आहे, एकच कॅच ब्लॉक चालतोय का, एका कॅच ब्लॉकवर चालतोयच की, आणि त्याला मी काय करतो, एक्सेप्शन हँडल करतोय. मग हा ट्राय आणि हा कॅच झाला. समजा 10 लाईनच्या कोड मध्ये 4थ्या-5व्या लाईनला एरर आला तर तो काय करतोय, इथून डायरेक्टली बाहेर फेकतोय आणि कॅच मध्ये येतोय. ओके, समजा एरर आला नाही, 10च्या 10 लाईन रन झाल्या तर तो कॅच मध्ये जात नाही, तो डायरेक्टली बाहेर येतो. समजा सगळ्यांना लक्षात आलं, येस. तर आता फायनली ब्लॉक कुठं असतोय, हा फायनली ब्लॉक याच्या खाली असतो, ट्राय कॅचच्या नंतर फायनली. फायनली कधी होतोय कॉल, फायनली कधी कॉल होतोय, बंद पडलं, चार्जिंग संपलं काय. ओके, तर फायनली ब्लॉक कधी कॉल होतोय, समजा ट्राय मध्ये 5व्या लाईनला एरर आला तो डायरेक्ट कॅचला गेला, कॅच एक्झिक्यूट झालं, फायनली मध्ये येणार. जर समजा ट्राय पूर्ण एक्झिक्यूट झाला तो डायरेक्टली फायनली मध्ये येणार. म्हणजे इन एनी कंडिशन एक एक्सवायझेड लाईनचा कोड आहे, तो तुमचा कंपल्सरी रन झालाच पाहिजे, ट्राय मध्ये असू दे कॅच मध्ये जाऊ दे, तर त्याला आपण कुठे लिहितोय, फायनली ब्लॉक मध्ये लिहितोय. आता इथं तुम्ही काय केलं बघा, या प्रोजेक्ट मध्ये एक्झाम्पल घ्या. आपण काय केलं, आपला एएसपीएक्स पेज आहे, त्या पेजवरनं टीबीएल ऍडमिन क्लासला पाठवलं आणि तिथून डीबी क्लासला पाठवलं. 3 लेअर झाले, आपले लेवल तयार झाले. आता ह्याच्यामध्ये काय होतं, एक्सेप्शन आलं 3ऱ्या फाईल मध्ये, इकडून इकडे कसं पाठवायचं, तर आपण काय केलं, मेसेज नावाचा कन्सेप्ट वापरला. काही लोक थ्रो करतात, एरर थ्रो करतात, म्हणजे काय, मला एररला थ्रो करतोय तर त्याला पाठवतोय, तो त्याला पुढे पाठवतोय. त्यामुळे इथं आपण काय करू शकतो, कधी कधी थ्रो वापरू शकतोय, थ्रो एक्सेप्शन, राईट. आणि मग ते थ्रो करतोय, तो कॅच करतोय आणि पुढे प्रोसेस करतोय. तर जर तुम्हाला टेस्टला क्वेश्चन आला की एक्सप्लेन एक्सेप्शन हँडलिंग, तर काय काय पाहिजे त्याच्यामध्ये, व्हॉट इज एक्सेप्शन हँडलिंग,
त्याच्या आधी पहिल्यांदा कंपाईल टाइम एरर, रन टाइम एरर याच्याबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. एक्सेप्शन म्हणजे रन टाइम एरर, आणि एक्सेप्शन हँडलिंग करण्यासाठी 4 ऑप्शन्स आहेत. कुठले कुठले 4 कीवर्ड्स येतात, ते 4 कीवर्ड्स बद्दल एक्सप्लेनेशन पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो, तर अशा तऱ्हेने आपण आता ऍडमिन पेजच्या कड बद्दल आपण प्रोसेस केलेलं आहे. सर, या कॅन्सल बटनावर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे? सिंपल, जातोय मी कॅन्सल बटनला क्लिक करतोय, म्हणजे कोड वर जातोय, आणि तर कॅन्सलला बटन घेतला ते कॅन्सल करून म्हणतोय अँकर, अँकर टॅग घेतोय, कॅन्सल एचएरएफ ऍडमिन्स डॉट एएसपीएक्स पेज ओपन कर, तुझा क्लास कोणता, बीटीएन, पीटीएन, आउटलाईन, डेंजर, सेफ. कॅन्सल केलं की परत लोड होतोय, याच पेजवर येतोय. समजा मी एडिट मोड मध्ये गेलो आणि मला कॅन्सल करायचं, कॅन्सल, एडिटिंग कॅन्सल. आणि अशा तऱ्हेने आपण ऍडमिन टेबलचा कम्प्लीट करणं ऑप्शन केलेला आहे. लक्षात आलंय का? यस. आज आपल्याला अजून 2 टेबलचं करायचं आहे, त्याशिवाय सोडणारच नाही मी. ठीक आहे, सगळ्यांनी जा करा. ऍडमिन मध्ये कळलं नसेल, दॅट इज ओके. आता पुढच्या फॉर्म मध्ये सगळं कळणार आहे, कारण का सेम कन्सेप्ट वापरून मी पूर्ण स्टार्ट टू एंड नवीन फॉर्म तयार करणार आहे. सगळेजण लक्ष देणार का? 10 ते 15 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स या क्लासरूम मध्ये बाहेर राहू दे, सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. आपला नेक्स्ट टेबल आहे, आवाज आला माग? आपला नेक्स्ट टेबल कोणता रे? कॅटेगरीज नावाचा. कॅटेगरीज नावाच्या टेबलमध्ये आपल्याला 3 कॉलम आहेत, एक आयडी, नेम आणि सिरियल नंबर. बघा डेटाबेस स्ट्रक्चर बरोबर आहे का? नाही लक्षात नाही की बरोबर नाही आहे का? कॅटेगरीज टेबल आपण केला होता का? प्रोडक्टच्या कॅटेगरीज, आयडी, नेम आणि सिरियल नंबर आहे की बरोबर आहे ना? चला, आता काय करायचं आहे, या टेबलाचं मला ऑपरेशन करायचं आहे. आता या टेबल बरोबर ऑपरेशन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागेल, एक मॉडेल तयार करायला लागेल. राईट क्लिक करतोय मॉडेलला, ऍड न्यू क्लास, त्याचं नाव देतोय टीबीएल कॅटेगरी. टीबीएल कॅटेगरी का? आपण ऍडमिन साठी टीबीएल ऍडमिन वापरला म्हणून. 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतील. पहिल्यांदा पब्लिक इंटीजर आयडी, पब्लिक स्ट्रिंग नेम, आणि तिसरा पब्लिक इंटीजर सिरियल नंबर. 3 व्हेरिएबल पब्लिक वाले का? तिकडून सेट करायचं आहे म्हणून. आता 2 व्हेरिएबल पाहिजेत मला, पब्लिक, पब्लिक नाही सॉरी, स्ट्रिंग क्वेरी आणि एक डीबी क्लास. सगळ्यात पहिली मेथड कोणती? इन्सर्ट करायसाठी. मग पब्लिक बुलियन इन्सर्ट इन ब्रॅकेट रेफरन्स स्ट्रिंग मेसेज. असंच का करलोय? कारण आपण ऍडमिन साठी पण सेम केलंय बघा. आता जातो इथं म्हणतोय क्वेरी लिहितोय, क्वेरी इज इक्वल टू इन्सर्ट इन टू कॅटेगरीज. कॉलमचं नाव नेम, दुसरा कॉलमचं नाव सिरियल नंबर, स्पेस व्हॅल्यूज, कौंस चालू कौंस बंद, त्याच्या आतमध्ये सिंगल कोट मध्ये नेम आणि सिरियल नंबर डायरेक्टली. इथं म्हणतोय प्लस नेम, इथं म्हणतोय प्लस. आता म्हणतोय जा डीबी क्लास डॉट रिटर्न डीबी डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी, ही क्वेरी घेऊन जा कॉमा रेफरन्स ऑफ मेसेज घेऊन. हा जाणार, इन्सर्ट क्वेरी एक्झिक्यूट करणार. इन्सर्ट मध्ये काय इश्यू आला तर मेसेज मध्ये टाकणार आणि पाठवणार, आणि इथं रिटर्न ट्रू किंवा फॉल्स करणार. सेम फॉर अपडेट, पब्लिक बुलियन अपडेट आत आला. क्वेरी इज इक्वल टू म्हणतोय कोणती रे? अपडेट कॅटेगरीज टेबल, सेट नेम इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये कॉमा सिरियल नंबर इज इक्वल टू डायरेक्ट स्पेस वेअर आयडी इज इक्वल टू कोणता? प्लस आयडी. इथं म्हणतोय डबल कोट मध्ये नेम, इथं म्हणतोय प्लस, इथं म्हणतोय काय कर,
रिटर्न डीबी डॉट एक्झिक्यूट. अपडेट क्वेरी तयार झाली आहे. बरोबर. नेक्स्ट कोणती आहे? डिलीट. कॉपी करतो सरळ. इथं म्हणतोय मेथडचं नाव काय? डिलीट. डिलीटला आपण काय केलं? इथं डिलीटला आयडी पाठवला आणि रेफरन्स केला. मग आपण आपला आणखी एक पॅरामीटर घालायला इंटिजर आयडी. आणि इथं म्हणतोय मी डिलीट फ्रॉम कॅटेगरीज. सेट करायची गरज नाही, डायरेक्टली वेअर आयडी आय स्मॉल आहे. मग हा आयडी तुम्ही झालं, डिलीट झालं. नेक्स्ट काय रे? लिस्ट साठीचा पब्लिक लिस्ट. हा काय करणार? डेटा टेबल पाठवणार आहे. डेटा टेबल लिस्ट इन ब्रॅकेट, काहीच पॅरामीटर नाही आहे. मला एक रेफरन्स लागेल ना, रेफरन्स स्ट्रिंग मेसेज. क्वेरी इज इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅटेगरीज, ऑर्डर बाय सिरियल नंबर. आला, रिटर्न कर डीबी डॉट लिस्ट कंसामध्ये क्वेरी कॉमा रेफरन्स ऑफ मेसेज. लास्ट राहिलेला आहे कोणता? पब्लिक void get by id integer string reference of string message. इथं गेलो, क्वेरी म्हणतोय सिलेक्ट स्टार फ्रॉम integer id, select star from categories where id is equal to, इथं म्हणतोय डेटा रो dr किंवा रो इज इक्वल टू काय रे? db डॉट गेट सिंगल रेकॉर्ड. क्वेरी पास केली, रेफरन्स झाला. इफ रो इज नॉट इक्वल टू नल असेल तर काय कर? आज जा आयडी इज इक्वल टू काय? इंटिजर डॉट पार्स रो मधला आयडी कॉलम, त्याला काय कर? टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर. सेम फॉर सिरियल नंबर, सेम फॉर. आपण पाचीच्या पाचचे ऑपरेशन केले बघा. एक इन्सर्ट करायसाठी, दुसरा अपडेट साठी, तिसरा डिलीट साठी, चौथा लिस्ट साठी आणि पाचवा गेट साठी. टेबल तयार झालाय, काम संपलाय. नेक्स्ट काम काय? आता आता जाऊया फॉर्म तयार करूया. ऍडमिन वर राईट क्लिक करतोय, ऍड म्हणतोय, नवीन फॉर्म, न्यू आयटम, वेब. वेब मध्ये वेब फॉर्म विथ मास्टर पेज. नाव देतोय कॅटेगरीज. मास्टर पेज सिलेक्ट करतोय, ऍडमिन मधलं मास्टर पेज. साईड बारला जे नावबार आहे आपला, नावबार मध्ये कॅटेगरीज क्लिक केला तर कॅटेगरीज उघडायला पाहिजे. त्यासाठी काय करतोय? ऑलरेडी लिहिलाय कॅटेगरीज डॉट एएसपीएक्स. रन करून बघूया आउटपुट काय. समजलंय का? लक्ष आहे का? फास्ट जरासं होत असणार आहे, ऍग्री आहे मी. पण आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं प्रोजेक्टच्या एंडला. अदरवाईज आपला अजून महिना दीड महिना असता तर केला असतं निवांत. मी समोरच करून घेतलं असतं. समजाले की नाही? समजतच नाही. काय समजलं नाही? फास्ट वाले ठीक आहे. चलो रिवाइज करूया एकदा पटस. कॅटेगरीचं पेज उघडलं. बघायचं लक्षात होतं तुम्ही? हे कुणाकुणाला कळालं नाही नसेल तर बिंदास हात वगैरे मी परत पहिल्यापासून घेतो. हा, स्पीड कमी करूया का अजून? फार ठीक आहे, चला स्पीड कमी करायचा प्रयत्न करतो. एकदा रिवाइज करतो पटशी. टेबल कॅटेगरी क्रिएट केला आपण. हे मागा आवाज आला का? त्या मागचे गायब आहेत. आपण काय फंडा करलो समजून या. प्रोजेक्ट मध्ये, आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपण प्रत्येक टेबलसाठी एक क्लास लिहिणार आहे. हा रूल काय आला सगळ्यांना? नॉट जस्ट इन एएसपी डॉट नेट. जर तुम्ही जावा मध्ये गेला तर जावा मध्ये त्याला मॉडेल म्हणतात, आपण पण मॉडेलच म्हणतो, मॉडेल्स फोल्डर मध्ये. डॉट नेट एमव्हीसी कोर मध्ये गेला त्याला पण मॉडेलच म्हणतात. नोड मध्ये गेला तिथं पण तेच आहे. पीएचपी मध्ये गेला तसंच करतात. एका टेबलसाठी एक क्लास लिहालं, एवढं क्लिअर आहे? त्या क्लासमध्ये मला काय करायचं आहे? 5 मेथड लिहायच्या. कारण का आपण फक्त मास्टर टेबल बरोबर खेळालो, मास्टर करलो. मास्टर म्हणजे काय? क्रिएट वन्स
यूज मल्टिपल टाइप्स, त्याला मास्टर म्हणतात. प्रोडक्ट्स, ऍडमिन्स, कॅटेगरीज, प्रोडक्ट व्हरायटीज, हे सगळे मास्टर्स येतात. समजायला सगळ्यांना सिनारिओ. मग तो डेव्हलप कसा करायचा? तर मी सिंपल एक स्टेप, आपण काय लिहिलंय, स्टेप लिहिलं. काय केलंय? सगळ्यात पहिल्यांदा क्लास चालू करा. क्लास चालू केल्यानंतर सुरुवातीला इथं व्हेरिएबल्स डिक्लेअर करा. कोणते? पब्लिक व्हेरिएबल्स. म्हणजे कोण? तुमच्या टेबलमध्ये जेवढे काय कॉलम्स आहेत त्या प्रत्येक कॉलमसाठी एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. समजलं एवढं सगळ्यांना? येस. त्याच्यानंतर 5 मेथडली, एक इन्सर्ट करायसाठी, एक अपडेट करण्यासाठी, एक डिलीट करण्यासाठी, एक लिस्ट क्रिएट करण्यासाठी आणि एक सिंगल रेकॉर्ड घेण्यासाठी. गेट बाय. समजलंय सगळ्यांना? येस. गेट बाय आयडी, जेव्हा पण आपण एडिट करणार आहे, फक्त आपल्याला आयडी असणार ना एडिट साठी. कुठे रे आपला प्रोजेक्ट? विचारा बिंदास, सांगा, थांबवा असं वाटलं तर. कधी कधी विसरतो की समोर बसलेत. कधी कधी काय नेहमीच विसरतो. फ्लो मध्ये जातोय, रिदम मध्ये जातोय कधी. गेट बाय आयडी कधी वापरायचा आहे? लक्ष द्या. या एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर माझ्यात फक्त आयडी आहे हो. त्या आयडी नुसार मला बाकीचा डेटा आणायचा आहे. कसा आणणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर आयडी इज इक्वल टू पार्टल आयडी. मग तो आलाय, आलेला कशात ठेवणार? त्या त्या व्हेरिएबल मध्ये. रेकॉर्ड आलं, पब्लिक व्हेरिएबल मध्ये ठेवालो रे. नेम मध्ये नेम ठेवणार, सिरियल नंबर मध्ये सिरियल नंबर ठेवणार. समजतंय? ते कसं केलंय? त्यासाठी गेट बाय आयडी नावाचं फंक्शन. त्याला सांगितलं जा आयडी घेऊन जा, व्हेरीफायर कर. जर डेटा सापडलाच नाही तर, समजा शहाणा एखादा असतोय, त्यानं एडिट केला आणि तो आयडी नंबर 9 पाडला, त्यानं 19 केला, काय होणार सिस्टीमला? 19 नंबर सापडलं नाही ना. मग आता लिहिला आणि सेव्ह केला, तसं अपडेट कॉल करा. 19 नंबर नाहीचा, त्यामुळे अपडेट होणार पण रिकामाच होणार, म्हणजे काहीच होणार नाही. कळतंय? आणि ते करण्यासाठी आपण गेट बाय आयडी लिहितो. मी किती पण एक्सप्लेन करू दे, मी तुम्हाला किती पण एक्सप्लेन करेन, तुम्हाला फक्त आभास होणार आहे की मला कळलंय. कळतंय? स्वतः केला तरच तुम्हाला स्वर्ग दिसणार आहे. सिंपल आहे. देर इज नो शॉर्टकट. असं अजूनच करू नका की अरे किती भारी चालाय, समोरचं सगळं बघितल्याला मला कळालंय. कळतंय. ज्याला बसला ना त्याला फॉर्मचं नाव मध्ये पण आठवत नाही. आणि दिस इज फॅक्ट. ओके, हे असं होणारच आहे. त्यामुळे करा, केल्याशिवाय होणार नाही. नाहीतर मग मी माझा असल्यावर पुढच्या 1-2 आठवड्यात आवडतो आणि मी निघतोय, मला काय प्रॉब्लेमच नाही. ओके. आता मग मला कॅटेगरीज बरोबर खेळायचं, त्यासाठी आपण कॅटेगरीचा केला. हे कळाला का सगळ्यांना क्लास? आता मी जेव्हा पण डेटाबेसवर करायचं ना, कॅटेगरीज टेबलावर खेळायचा. आय विल नॉट गो फॉर रायटिंग क्वेरी अगेन. ऑलरेडी क्वेरी इज रिटर्न इन ऑल दीज 5 मेथड्स. ह्याच्या पलीकडे मला लागणारच नाही कॅटेगरी बरोबर खेळायला. मग 5 मेथड लिहिलं. आता आपण ह्याच्यानंतर पुढचं पेज करणार, ज्याचं नाव आहे प्रोडक्ट्स. प्रोडक्ट मध्ये कॅटेगरी आयडी लागणार ना. मग कॅटेगरीची लिस्ट देणार, त्यात तो सिलेक्ट करायचं कुठली कॅटेगरी पाहिजे. मग ती कॅटेगरी कुठला आणणार? कॅटेगरी टेबलात ना. जरा 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 म्हणजे डोंट गेट डिसअपॉइंटेड. आभास जरी असला तरी पण चांगला आहे, आभास तरी वाला. ओके. कळतंय? मी समजू शकतोय. वन्स अपॉन अ टाइम आय वॉज देअर इन द क्लास. मी पण बसायचो समोर, मला पण माहिती आहे काय प्रॉब्लेम येतात काय नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे ना, पुढच्या 2 महिन्यात तुम्ही इंटर्नशिप अचीव्ह करणार आहे. हा, माझं लक्ष रे बॉईज. पुढच्या 2 महिन्यात तुम्ही इंटर्नशिप अचीव्ह करणार आहे, इंटर्नशिपचा इंटरव्ह्यू देणार आहे. म्हणजे तुम्हाला विमान पकडायचं आहे. सिंपल आहे. आणि विमान पकडायचं म्हटलं तर तुम्हाला 2 व्हीलर घेऊन डुकडुक जाऊन चालणार नाही. सिंपल आहे. स्पीड वाढवावं लागणार. नो ऑप्शन, नो ऑप्शन. हे सोडी झाली ही स्टोरी, विमान पळलं तुमचं, झालं आता. लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे, जर तुम्हाला रिझल्ट अचीव्ह करायचा आहे तो, त्यासाठी पर्याय एकच आहे,
हातोपे पाय घडी घाला, काय करायचं ते करा, उठा. पायात कुठला बूट लागतोय काय बघा, पळायचं आता. सर माझ्या पायात चप्पल आहे, मग मी कसं पळू? मग तू बस, आम्ही चाललो. ही फॅक्ट आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना, असं पेपरवर ड्रॉ करून देतो तुमचा मॅनेजर, हे असं झालं पाहिजे. कसं करायचं? संध्याकाळी 4 वाजता मला ते रिपोर्टिंग झालं पाहिजे. या कामासाठी तुला मी 4 तास देतो. सांगू का? काय असतं बघा कंपनीमध्ये. कंपनीमध्ये अजाईल टेक्नॉलॉजी वापरतात, अजाईल मेथोडॉलॉजी. अजाईल म्हणजे काय? तर पूर्वीचा एक प्रकार होता वॉटरफॉल मॉडेल. ऐकलंय का? वॉटरफॉल मॉडेल, इटरेशन मॉडेल, त्याच्यानंतर असे बरेच मॉडेल्स आहेत. वॉटरफॉल मॉडेल म्हणजे काय? वरनं पाणी खाली पडते, धबधबा. म्हणजे काय? या टप्प्यावर इथं पडलं, या टप्प्यावर इथं गेलं, इथून इथं खाली गेलं, ठरलेलं आहे. सॉफ्टवेअर मध्ये एकूण 4 गोष्टी घडतात. एक आहे रिक्वायरमेंट गॅदरिंग, नंबर 2 डिझायनिंग, नंबर 3 कोडिंग, नंबर 4 टेस्टिंग, नंबर 5 डिप्लॉयमेंट. 4 पहिल्या महत्वाच्या, डिप्लॉयमेंट शेवटचा भाग येतो. आता मार्केट बदललंय. आज मी प्रोडक्ट प्लॅन करतो, सॉफ्टवेअर कसं करायचं ते ठरवतो, सगळं ठरवतो, पूर्ण मार्केट समजून घेतो, काय काय पाहिजे ते सगळं संपवतो, आणि मग मी मार्केटमध्ये डेव्हलपमेंट काम चालू करतो. डेव्हलपमेंट करायला मला 2-3 वर्ष लागतील, लागू दे, नो प्रॉब्लेम. आणि मग मी मार्केटमध्ये येतो. आज तुम्हाला लक्षात येते का बघा, आज इंटरनेटवर जा, 5,500च्या वर वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला एआय ची फॅसिलिटी देतात. एआय टूल्स आहेत 5,500च्या वर. उद्या किंवा पुढच्या आठवड्यात 6,000च्या वर जातील. का? मार्केट चेंज झालं, डायनामिक्स बदलत मार्केटचे. आज रात्री स्वप्नात आलं, झोपताना मला वाटलं की कोडिंग करायला पाहिजे, हा एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करू शकतोय. लगेच पटशी मीटिंग बसते रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमची किंवा मॅनेजर्स टीमची कंपनीमध्ये. 1 ते 2 दिवसामध्ये प्लॅनिंग होतंय, 3-4 दिवशी काम चालू होतंय. महिन्याभरात पहिला प्रोटोटाईप. प्रोटोटाईप म्हणजे एक बेसिक मॉडेल मार्केटला लॉन्च होतंय, मार्केटला, प्ले स्टोअरला, तुमच्या स्टोअरला लॉन्च होतंय. आणि मग पुढचं मॉड्यूल त्याच्यानंतर चालू होतं. मग ते झालं छोटस मॉडेल, लगेच पॅच, लगेच अपडेट. परत पुढचं आलं. Yes. लक्षात आहे? व्हॉट्सअपला नवीन आलं बघा मेन्शन. व्हॉट्सअपला नवीन आलंय. व्हॉट्सअप त्यांनी विचार केला होता पहिल्यांदा सगळ्यात मी सगळं करतो आणि मग लॉन्च करतो, तर झालं असतं काय? सिम्पल होतं. व्हॉट्सअपमध्ये पहिल्या 2च रिक्वायरमेंट होत्या. एक, मेसेज गेला पाहिजे, स्टेटस दिसला पाहिजे. मेसेज दिसला पाहिजे आणि स्टेटस. 1 मिनिट इकडे आपण एकटा एकटा आपण फोटो काढा. काय म्हणतोय मी लक्षात आलं का? एक गोष्ट झाली पाहिजे. हा व्हॉट्सअप सिम्पल, तेवढंच होतं पर्पज. व्हॉट्सअपची स्टोरी ऐकला तर सरप्राईज व्हाल. प्रॉब्लेम होता, एका व्यक्तीला वाटलं, प्रायमरी पर्पज होता व्हॉट्सअपचा, एका व्यक्तीला वाटलं अरे यार मी झोपलोय आणि माझा मित्र मला फोन करलाय, जिमला जायचं, चल जिमला जायचं. अरे झोपलोय की उठवायलाच कशाला? मला फोन करायच्या आधी माझा स्टेटस चेक कर, मी जागा आहे का, झोपलो का आणि काय करलो, आणि मग मला कॉल कर. दॅट वॉज द इनिशियल पर्पज ऑफ व्हॉट्सअप, असं मी ऐकलंय. आणि मग त्याच्यात मग मेसेजिंग आणि हे ते सगळं ऍड झालं. हा, तर जे पण काम आहे ते एकदम प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. प्रोजेक्ट पहिला करतात, लॉन्च करतात, चालू होतं मार्केटला, मग पुढचं मॉड्यूल घेतात, त्याच्यावर काम करतात. तर त्या मॉड्यूलला पण डिवाइड केलं जातं. कशाच्या बेसिसमध्ये? टास्क टू बी डन लिस्ट काढतात, टास्क टू बी डन बाय समवन, ते असाइन केले जातात एकमेकाला. मग मला 10 कामं येतात, अनेकदा 10 कामं येतात, कुणाला 4 कामं येतात, कुणाला 5 कामं येतात. मग मी म्हणतोय माझ्या 10 कामं आहेत, पण त्यातले मी कामं प्रायोरिटाईज करतोय. मी काय करतोय, हे काम चालू केलं त्याला ड्रॅग करतोय आणि ड्रॉप करतो. म्हणजे काय? जिरा सॉफ्टवेअर असा कन्सेप्ट आहे की जे काम चालू 3 असतात, एक पेंडिंग, प्रोग्रेस आणि कम्प्लिटेड. मग पेंडिंग मधलं काम उचलतोय आणि ड्रॅग करून ड्रॉप करतो. मग त्याच्यामध्ये असाइन करणारा जो असतो ना, त्याला माहित असतं काय पाहिजे आणि काय नाही. मग तो म्हणतोय अभिजित हे काम करणार आहे आणि ह्या कामासाठी अभिजितला 3 तास लागले पाहिजे. मग तो 3 तास असाइन करतोय आणि जातोय. मॅनेजर, लीडर, लीडर काही काम करत असतो. पहिला नियम लक्षात घ्या, तुम्हाला आता तुम्ही एक्सपिरियन्स करा, आताच सांगतो. ओके, स्टोरी समजून घ्या. काय तुम्हाला, तुम्ही ज्याला इंटर्न म्हणून जॉईन करणार, कोणती कंपनी भेटेल, कशा स्ट्रक्चरची भेटेल, कंपनीचं कल्चर
तुम्हाला आता माहिती आहे का? नाही. समजा तुम्हाला अशी कंपनी मिळाली की ज्या कंपनीत 10-12 लोक 15 लोक काम करतात, अशाच कंपन्या तुम्हाला बऱ्यापैकी मिळतील. त्या कंपनीमध्ये तुम्ही गेला तर त्या कंपनीचे स्ट्रक्चर असा काही प्रकार नसते. म्हणजे सर UI तयार करून देतील, मग मी डेव्हलप करतो. कागदावर काढतात, त्याला वायर फ्रेम म्हणतात, हे घे आणि झालं पाहिजे. मग तुमची बुद्धी तुम्ही लावायचं, जे वायर फ्रेम सांगितलं ते बरोबर बसतंय की नाही, त्याच्यामध्ये काय चुका आहेत काय, त्या परत लीडरला जाऊन सांगायचं. मी वायर फ्रेम दिसतंय ऍज इट इज करतो, माझं काम झालं ना, विषय संपला. मग तुमचा जो लीडर आहे ना, त्याच्यावरती मॅनेजर बसला असतं आणि मॅनेजरच्या वरती मालक बसला असतो कमीत कमी. आणि साईडला एक क्लायंट बसला असतो समोर, जो कवा कवा तर टेक्निकल मिटिंग घेतोय, काय केलं सांगा म्हणून. आणि जर काहीतरी सापडलं चुकलंय असं, तर क्लायंट डायरेक्टली बोलतोय कुणाला, तुमच्या मॅनेजरला, जो क्लायंट बरोबर डील करतो तो. मग तो म्हणतोय माझं चुकलेलं नाही आहे, त्या लीडरचं चुकलंय. लीडर म्हणतो माझं चुकलेलं नाही, अभिजितचं चुकलंय, अभिजितच डेव्हलपर. मग तिघ जर मिळून तुम्हाला दुट्या, सिंपल. आणि तुम्ही काहीही बोलू शकत नाही. बोलला असता तर कॉलेजमध्ये फोन येतोय, सांगू स्टोरी. येस. तर आता आपल्याला कॅटेगरीचा क्रिएट करायचा आहे, कॅटेगरीचा फॉर्म तयार केलाय. येस. इथं पण कळालं नक्की. आता जातोय कॅटेगरीसाठी. कॅटेगरीचं पेज तरी तयार केलाय, पण याच्यामध्ये मला काय पाहिजे, जसं ऍडमिनला हेडर आहे ना, हे असं डिझाईन आहे ना, सेम डिझाईन पाहिजे. मग काय करायचं त्यासाठी, ऍडमिन मध्ये कॉपी पेस्ट करायचं. चला जाऊया, प्रोजेक्टला स्टॉप करतोय, ऍडमिन्स डॉट एस्पेक्स पेज ओपन करतोय. हा मेन पासून कॉपी करतोय डिव एंड टायटल पर्यंत कॉपी, इथं पेस्ट, आणि इथं म्हणतोय स्लॅश मेन एंड. इथं म्हणतोय ऍडमिनच्या जागी कॅटेगरीज, कॅटेगरीज इथं. समजतंय? आता मला इन्सर्ट करायचं, त्यासाठी हा मी सेक्शन तयार केला, हा सेक्शन सगळ्यात कॉपी करतोय पहिल्यांदा ऍज इट इज, ह्या एंड टायटल त्याच्यात खाली पेस्ट करतोय. हा ग्रीड व्ह्यू आहे, सध्या काढून टाकतो. हा ग्रीड व्ह्यूचा बॉक्स, आणि हा लेबल आहे, हा नेम आहे. युजर नेमचा, युजर नेमला कॅन्सल करतो, त्याला म्हणतोय सिरियल नंबर. इथं म्हणतोय TXT सिरियल नंबर. इथं म्हणतोय कोणता रे, ID, व्हॅलिडेट सिरियल नंबर. आणि इथं म्हणतोय सिरियल नंबर इज रिक्वायर्ड. कंट्रोल टू व्हॅलिडेट TXT SR. हा पासवर्डचा काय गरज नाही, काढून टाकला. सेव्ह. सध्या मेथडच नाही आहे, त्यामुळे सध्या तात्पुरतं काढतोय. आणि कॅन्सल बटनावर क्लिक केल्यानंतर कुठे जायचं आहे, कॅटेगरीज डॉट ASP वर जायचं. सेव्ह केलाय, Ctrl+A Ctrl+K F, फॉर्मॅट झाला पेज. कॅटेगरीजला राईट क्लिक करतोय, म्हणतोय तू स्टार्ट पेज सेट ॲज अ स्टार्ट पेज. काय केलं आपण, ऍडमिन मधलं डिझाईन कॉपी पेस्ट केली. समजलं का, ऍडमिन डिझाईन कॉपी पेस्ट, फक्त व्हॅलिडेशन कंट्रोल मध्ये चेंज केला. आता आपल्याला एक नवीन कंट्रोल शिकायचा आहे व्हॅलिडेशन मध्ये. 6 कंट्रोल्स आहेत व्हॅलिडेशन मध्ये. पहिला बघितला आपण रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर, आता बघणार रेंज व्हॅलिडेटर. आता बघणार आहोत आपण रेंज व्हॅलिडेटर. हा, लक्ष द्या. आता आपला हा बटन वरती गेलाय, बटनाचा बॉक्स वरती गेलाय. रिझन काय, सगळे 4 4 4 4, मला 8 करतोय आणि याला म्हणतोय 4. नेक्स्ट लाईन आलं. ओके, चलो सेव्ह बटनावर क्लिक केलं, व्हॅलिडेशन ऑन झालेलं आहे. आता छोटस काम राहिलंय काय, तर सिरियल नंबर मध्ये काय पण टाईप वाला, फक्त नंबर टाईप वाला पाहिजे. मग काय करायला लागेल, टेक्स्ट मोड नंबर. बरोबर. येस. आता व्हॅलिडेशन तर चाललंय रिक्वायर्ड, पण मला समजा सिरियल नंबर टाकताना कोणतरी -5 टाकला तर, -3 -4 -5 टाकू शकतोय ना, आणि तो नंबर पण आहे. पण मला काय पाहिजे, 1 ते 100 मधलाच अंक पाहिजे. मग मी काय करतोय, नवीन व्हॅलिडेटर वापरतोय, त्याचं नाव आहे रेंज व्हॅलिडेटर. ओके, त्यासाठी जातोय ASP, या कंट्रोलच्या एंडला म्हणतोय ASP: रेंज व्हॅलिडेटर कंप्लीट. त्याला म्हणतोय रन ऍट सर्व्हर ID
व्हॅलिडेटर रेंज सिरियल नंबर. नेक्स्ट काय, कंट्रोल टू व्हॅलिडेट कोणता रे, TXT SR नंबर. एरर मेसेज सिरियल नंबर रेंज बिटवीन 1 and 1 to 100 असा दिला. अजून काय, 4 कलर रेड. काय झालं बघा, सेव्ह केला, सिरियल नंबर इज रिक्वायर्ड, सिरियल नंबर टाकला, समजा टाकला काहीतरी, काय केलं आपण, रेंज व्हॅलिडेटर लावला आणि रेंजच्या बाहेर गेला, डन. आता एक लिहिला तर बघा काय आलं, तरी पण आलं. लोड करूया आणि आता इथं 1 टाकतो बघूया. रेंज टाकलाय बरोबर, मिनिमम मॅक्झिमम कुठे लिहिला आपण, नुसता लिहिला हो मेसेज. मग काय करायला लागेल आपला, मिनिमम व्हॅल्यू काय 1, मॅक्सिमम व्हॅल्यू काय 100. सेव्ह केला, परत रन करतोय. आता 1 टाकला बघा, घेतला का, समजा 2 टाकला, घेईल का नाही घेईल, घ्यायला पाहिजे, पण नाही आला का, कारण बाय डिफॉल्ट डेटा टाईप तो स्ट्रिंग कन्सिडर करतोय. आपल्याला सांगायला लागेल डेटा टाईप कोणता, इंटीजर आहे. मग काय करायचं इथं, टाईप इंटीजर. आणि आता बघा 2 दिला तरी पण तो घेणार, 200 दिला तर, सर हा इथं का याकडला का दिसलाय, इथं का दिसत नाही आहे, त्याचं रिझन आहे, त्याला डिस्प्ले डायनामिक नावाची प्रॉपर्टी ऑन केली ना, तर तो ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होतो बघा जागा. डिस्प्ले डायनामिक इथं आला, आणि याला पण डिस्प्ले डायनामिक करायला पाहिजे होतं का, यस, सगळ्याला डिस्प्ले डायनामिक करायला पाहिजे. डिस्प्ले डायनामिक केल्यामुळं स्पेस पण घेत नाही, तो गरजेशिवाय वापरत नाही. आपलं इथं ऑब्झर्व करा ना, हा इथं आला ना, आता बघा आला जवळ. आता फक्त राहिला फॉन्ट साईज लहान करूया, फॉन्ट साईज सेव्ह, आलं का. आता आपल्याला काय करायचं, डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायचं, तेवढं करूया का, का, चलो आता डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायचं. ऑलरेडी आपण टेबल तयार करून दिला, टेबलचा क्लास लिहिला, त्याला फक्त आपल्या इथं जोडायचं आहे. मग आता इथं म्हणतोय मी, जेव्हा बटन सेव्ह वर क्लिक होईल त्याला ऑन क्लिक इज इक्वल टू क्रिएट न्यू इव्हेंट, आणि तेव्हा आपलं नवीन सेव्ह चालू. इथं म्हणतोय काय, पेज लोड झाल्या डेटा घे आणि तो ग्रिड व्ह्यूला बाइंड कर. नंतर म्हणतो इज पेज डॉट इज पोस्टबॅक नॉट, इथं म्हणतोय बाइंड कॉल कर, बाइंड, बाइंड नाव स्वतःचं फंक्शन लिहितोय, पब्लिक व्हॉइड बाइंड. बाइंड 2-3 वेळा लागू शकतोय, किंवा उगाच याच्या आतमध्ये कोड वाढवण्यापेक्षा छोटा छोटा साईडला लिहायचं, काम एकदम करण्यापेक्षा तुकड्या तुकड्यामध्ये करूया ना, त्यासाठी आपण फंक्शन लिहालो, मेथड लिहालो. चला आता जाऊया टेबल कॅटेगरी. मग इथं करण्यापेक्षा असं करूया, पेज लोडला वरतीच करून टाकूया, टेबल कॅटेगरी, कॅटेगरी इज इक्वल टू न्यू टेबल कॅटेगरी, ऑब्जेक्ट तयार करून टाकला वरतीच. आता म्हणतोय डेटा टेबल, डी टेबल इज इक्वल टू कॅटेगरी डॉट लिस्ट, त्याला म्हणतोय स्ट्रिंग मेसेज, हा पण वरतीच करून टाकूया, परत तो वापरायचा स्ट्रिंग. इथं म्हणतोय रेफरन्स ऑफ, जो डेटा आलाय तो घे, ग्रीड व्ह्यूला लाव. तर ग्रीड व्ह्यू आपण आठवतं का, ग्रीड व्ह्यू आपण ऍडमिन मध्ये ऑलरेडी केला होता. हा ग्रीड व्ह्यू कॉपी करतोय, कॅटेगरीच्या आत जाऊन म्हणतोय ग्रीड व्ह्यू टाकायचं कुठं, या व्ह्यूच्या जीबी डेटा ऍक्सेस मध्ये कॅटेगरीज डॉट एएसपीएक्स उघड, डिलीट करताना कॅटेगरीज डॉट एएसपीएक्स उघड. सिरियल नंबर आहे ऑलरेडी आपल्याकडं, नेम ऑलरेडी आहे, युजर नेम पासवर्डची गरज नाही, बाकी सगळं सेम. इथं म्हणतोय ग्रीड व्ह्यूला म्हणतोय डेटा सोर्स इज इक्वल टू डी टेबल जीबी डेटा डॉट डेटा बाइट, सेव्ह. बटन सेव्हला एरर आला, रिझन काय असेल, स्टॉप करून रन करायला लागेल प्रोजेक्ट.
काय झालं? कंटाळा जायचा बाहेर? नको ना? बसा. चला, इथं म्हणतोय सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर म्हणतोय कॅटेगरी डॉट आयडी इज इक्वल टू 0, कॅटेगरी डॉट नेम इज इक्वल टू टेक्स्ट नेम डॉट टेक्स्ट, कॅटेगरी डॉट सिरियल नंबर इज इक्वल टू इंटीजर डॉट पार्स टीएक्सटी सिरियल नंबर डॉट टेक्स्ट. काय केलं? त्या टेक्स्ट बॉक्स घेऊन फक्त लावलंय. त्याच्या भोवतीनं फक्त लावूया इफ काय व्हॅलिडेटर नेम डॉट इज व्हॅलिड अँड ऍड व्हॅलिडेटर डॉट सिरियल नंबर डॉट इज व्हॅलिड अँड व्हॅलिडेटर डॉट व्हॅलिडेट डॉट इज व्हॅलिड असेल तरच इन्सर्ट करणार, नाही तर काय करूच नको. बरोबर? काय आलं? डॉट इन्सर्ट इन ब्रॅकेट रेफरन्स ऑफ मेसेज बुलियन रिझल्ट इज इक्वल. काय केलं? येस. सिंगल कोटचा प्रॉब्लेम होतोय म्हणताना रिप्लेस सिंगल कोट बाय 2 टाइम्स सिंगल कोट. इन्सर्ट होणारच आहे. सेव्ह होतोय. रन करून बघूया. कॅटेगरी बोलतोय टी शर्ट सिरियल नंबर 1 सेव्ह झाला. सेव्ह पण लोड होतोय का बघा. आला खाली. राईट. लोड का झालं नाही? कारण आपण रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट करायचं राहिलं ना. रिडायरेक्ट करूया कोणत्या? कॅटेगरीज डॉट एएसपीएक्स. म्हणजे नवीन कॅटेगरी सेव्ह केली जाणार. आता बघा ट्राउझर नंबर 2 आलं. येस. आता डिलीट वर क्लिक केल्यानंतर जाणार आहे. कुठे जायचं आहे? कॅटेगरी डॉट एएसपीएक्स ऍक्शन डिलीट. आता ते परत इथं जातोय. पेज लोडला म्हणतोय बाइंड करायच्या आधी इफ रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट ऍक्शन इज नॉट इक्वल टू नल असेल तर आत ये. स्ट्रिंग ऍक्शन इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग व्हॉइस. काय झालं? थांबूया का? करूया ना? बास म्हटला तर प्रोजेक्ट अर्धा राहणार. आता सांगतो मी. सिलेबस संपला, बरोबर संपणार आहे. सिलेबस मध्ये सगळ्या पॉइंटला मी टच करत चाललो. तुम्हाला दाखवतो सिलेबस उघडून. मग काय सिलेबस संपला. ओके डन. डिलीट जर आला तर काय कर? कॅटेगरीज डॉट आयडी, आयडीची गरज नाही, इंटीजर आयडी इज इक्वल टू इंटीजर डॉट पास. पाहिजे ब्रेक घेऊया 2-5 मिनिटाचा. तर थांबायचं नाही आज. रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कॅटेगरीज डॉट एएसपीएक्स पेला जा बाबा. परत इथं फक्त रेफरन्स पाठवत राहिला. हा, लक्ष द्या बॉईज, सगळ्यांनी लक्ष द्या. इथं प्रश्न आहे की सर पेज लोड मेथड कधी कॉल होते? पेज लोड मेथड बाय डिफॉल्ट लिहिलेले असते, सिस्टीम मध्ये असतेच असते. इट इज पार्ट ऑफ लाईफ सायकल. मुवमेंट पेज लोड होणार आहे त्याला ही मेथड कॉल होणार. म्हणजे कुठं? मी इथं गेलो, ऍडमिन्स वर क्लिक केला, या पेजवर कॅटेगरी जर आलो, लगेच येणार ते पहिला हेच लोड होणार. आता लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या रे. त्या पेजवर मी या पेजवर आलो ना, मग तर इज पोस्टबॅक नावाची प्रॉपर्टी आहे ना, ती ट्रू किंवा फॉल्स असते. ती ट्रू कधी येते? जर मी दुसऱ्या पेजवरनं या पेजवर आलो तर इज पोस्टबॅक ट्रू असतो. आणि या पेजवर सेव्ह कॉल केलो तरी पण ते परत कॉल होतोय पेज लोड. पेज लोड परत परत कॉल होतोय ब्राउझर मध्ये लोड होताना. सेव्ह केल्यानंतर लोड झाला ना परत, मग त्याला पेज परत लोड झाला, पण इज पोस्टबॅक काय सांगतोय? फॉल्स. राईट. इज पोस्टबॅक सॉरी ट्रू सांगतोय. म्हणजे काय? या पेजवर इथल्या इथंच लोड झालं. पण मग मी म्हणतोय जर तू पहिल्यांदा आला असलास, डिलीट पॅरामीटर घेऊन आला असलास, तर डिलीट कर आणि परत याच पेजला ये. आणि जर डिलीट नसेल याचा अर्थ काय? तू नवीन भरायलास. मग नवीन भरायचा फॉर्म दाखव आणि खाली लिस्ट पण दाखव. त्याच्यासाठी बाइंड कॉल केलं. समजते सगळ्यांना? एकट्याकडे बघून बोलतोय किंवा दोघांच्याकडे बोलतोय? बाकीच्यांसाठी पण आहे.
सगळे इकडे आहेत ना? आहे ना? यस. करू डिलीट? डिलीट करतोय बघा. ओके. आता फक्त एडिट राहिलं. चला त्याला म्हणतोय इफ ऍक्शन डॉट इक्वल्स एडिट जर आली तर काय कर, आयडी परत घे, हा इथं शिफ्ट करतो वरतीच, आणि काय कर, कॅटेगरी डॉट गेट बाय आयडी कोणता घेऊन जा, आयडी घेऊन जा, रेफरन्स ऑफ मेसेज घेऊन जा, आणि टेक्स्ट बॉक्स नेम डॉट टेक्स्ट इज इक्वल टू काय कर, कॅटेगरी मधला नेम दाखव. टीएक्सटी सिरियल नंबर मध्ये काय दाखव, कॅटेगरी मधला सिरियल नंबर दाखव, पण तो इंटिजर आहे म्हणून त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून दाखव. बघा एडिट वर क्लिक करतोय. याला लक्षात, माझं टार्गेट होतं की अजून एक फॉर्म संपवायचा आहे, त्याच्यामध्ये लय काय काय 7 ते 8 पिल्ल आहे. वाजले 3. तर याला झोपाले वास. चलो जातोय. कुठला? हा, आपण आपल्याला अजून एररच आलेलं नाही ना, सिच्युएशन अशी आलेली नाही ना. समज ए गर्ल्स लक्ष द्या रे, प्लीज 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 लक्ष द्या, लक्ष. आता याचा एक प्रश्न आहे की सर मेसेज दाखवत का नाही, किंवा दाखवत नाही. समजा तुझ्या सिलेक्ट क्वेरीत एररच नाही, समजा आता कॅटेगरी मध्ये एरर काढूया, करूया आपण. सिलेक्ट क्वेरी कुठली लिस्टची, तिथं स्टार नंतर कॉमा लावला, क्वेरी चुकली, सिंटॅक्स चुकला. यस. आता इथं लोड केला तर तुला इथं कॅटेगरी दिसणार काय, नाही दिसला. आला डेटा टेबल नल आला, नल डेटा सोर्स लावून का उपयोगच नाही. मग एरर आला तो कुठं आला रे, बाइंड मेथड मध्ये आलाय की, रेफरन्स मध्ये. मग इथं मी चेक करू का, इफ इफ काय, मेसेज डॉट इक्वल्स ब्लँक नॉट, जर ब्लँक नसेल तर काय कर, एलबीएल मेसेज डॉट टेक्स्ट इज इक्वल टू मेसेज. आता बघ आपण हँडल करायला लागतं ते, अर्ध्या सोडायचं नाही. मग आता आला शक्यतो ही एरर येणार ना आपल्याकडे, कारण आपण क्वेरी बरोबर लिहिणारच आहे. कळालं का? नक्की. चल मग जातोय, एरर काढतोय, परत सेव्ह करतोय. आता एरर येणारच नाही, बरोबर ना. आता जातोय सेव्ह, एडिट म्हणतोय, टी शर्ट एस म्हणतोय, सेव्ह म्हटलं तर काय होणार, आता इन्सर्ट झाला. इन्सर्ट नको, आपला अपडेट करायचा. एवढं करूया, थांबूया 5-10 मिनिटं, थांबा 5-10 मिनिटं, सोडणार नाही. सेव्ह ला म्हणतोय, कुठल्या मोड मध्ये आलोय मी, इथं म्हणतोय बुलियन रिझल्ट इज इक्वल टू ट्रू जर रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू नल, नल नसेल. याचा अर्थ काय, कॅटेगरी डॉट आयडी इज इक्वल टू इंटीजर डॉट पास रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट आयडी डॉट स्ट्रिंग. इच्छा नसेल तर सांगा, थांबूया. मला पण खूप त्रास व्हायला, पोटातले आतडे हलाल्यात. नॉनस्टॉप 6 तास लेक्चर, 6वं लेक्चर आहे नॉनस्टॉप, सकाळी 9 वाजता असली. नसेल इंटरेस्ट तर बास करूया, बास करूया का. पण लक्ष नाही असं दिसतंय, नसेल तर जाऊ शकताय प्लीज. मला काय अडचण आहे, सिलेबस संपत आलाय तुमचा. बघणार का, दाखवू काय 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 पॉईंट राहिलेत. आपण सगळे चॅप्टर टच केलेत, एक 2-4 पॉईंट राहिलेत, तेवढं झालं की सिलेबस संपतोय. तसं करूया का. सिरियसली मला पण त्रास झाला. परत मला 4:30 ते परत 4:30 ला ऑफिसवर पोहोचायचं आहे. 4:30 ते 6 माझं परत लेक्चर आहे ऑफिसमध्ये. परत संध्याकाळी 7:15 ला माझं घरून लेक्चर आहे, परत 7:15 ते 8:30 एवढंच आहे. तरी पण मी त्रास घेऊन शिकवायला तुम्हाला. पण नक्की नसेल तर सांगा की, मला काय, माझा आजचा हाय, माझा पगार पडलाय. थोडा वेळ नसेल तर मी सांगितलं ना, जावा बाहेर. बाहेर जाणं, मागं जाऊन झोपा जावा, कोणाला विचारत नाही मी. पण समोर बसूनच जर नसेल लक्ष तर काय करायचं. एकदम स्लो जायचं आहे, एकदम स्लो जातो, काय अडचण नाही. पण तुम्ही झालेलं केलंय का,
केलंय सगळ्यांनी? मग त्या व्हिडिओ बघताना स्पीड कमी जास्त काय वाटतंय का? त्याला जमतंय ते बघताना ऑनलाईन थांबवायचं, कम्प्लीट करायचं, पुढे जायचं. होतंय ना? ठीक आहे, चलो. थांबायचं नाही. एल्स कॅटेगरी डॉट आय डी इज इक्वल टू 0 आणि जा बाबा. काय कर? इन्सर्ट कर, इथं इन्सर्ट कर आणि इथं अपडेट कर. पण एरर असला तर इफ रिझल्ट सक्सेसफुल असेल तर रीडायरेक्ट कर पुढच्या पेजवर. एल्स काय कर? एलबीएल मेसेज डॉट टेक्स्ट इज इक्वल टू मेसेज जो आहे तो मेसेज दाब. तुमचा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि अशा तऱ्हेने आपण कॅटेगरी टेबलचं करंट ऑपरेशन कंप्लीट केलेलं आहे. उद्या मला कंपल्सरी सगळ्यांनी एकदम मूड मध्ये पाहिजे करायच्या. नसेल तर येऊ नका, अटेंडन्स लावा आणि बाहेर जावा. सिरियसली, पण सिरियसली करायचं. तर तुम्ही असं म्हणताय कर जाऊ देत नाही, असं काय का? जाण्यात काय अडचण नाही. येस, एडिट. इथं म्हणजे टी शर्ट नको, ट्राउझर. तुम्ही जावा म्हणताय कारण बाकीच्या सरांना चालत नाही, असं आहे का? त्यामुळं बघा ट्राउझर. आणि अशा तऱ्हेने आपण कॅटेगरी टेबलचा कम्प्लीट करंट ऑपरेशन केलेला आहे आणि तिथं आपला संपलेला आहे. हा, लक्ष द्या. एक क्वेश्चन आला इथं की सर सिरियल नंबर रिपीट झाला की हो, त्याला युनिक लावला तर मग वर्क प्रॉब्लेम निघून जाईल. राईट, तो सॉल्व्ह करा किंवा तुम्ही तो देताना 2 करा. आणि सिरियल नंबर मॉडीफाय झाला तर काय फरक पडतोय? समजा एक 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 चौघाणा आला, काय होणार आहे? चालतंय की तरी पण सिस्टमला काय प्रॉब्लेम होतो. आणि हा इश्यू येणार आहे. काय येणार आहे? समजा माझ्या अशा 50 कॅटेगरीज आहेत, 50 नाही 5 कॅटेगरीज आहेत, आणि आज मला वाटलं की 3 नंबरला 1 नंबर करूया, मग मी 3 नंबरला एडिट करणार, त्याला 1 करणार. पण तू जसं तुम्ही म्हटला की युनिक युनिक नंबर एकदा जर लावला आपण कन्स्टेंट युनिकचा, तर मला काय करायला लागेल? सगळा खेळच परत, मग परत एडिट करा, तसं 6 करा, मग पहिल्याला 3 करा, म्हणून मी रिपीट झालं तर चालतंय. पण तुम्ही काळजी घ्या की रिपीट चुकता कामा नये. लक्षात आलं? किंवा अजून एक ऑप्शन आहे, तर बाय डिफॉल्ट 3 आला पाहिजे. कसा आणता येईल? कशाला? सिंपल लॉजिक आहे. कधी करायचं? इथं बाइंड मध्ये म्हणा ना, इथं बाइंड मध्ये म्हणा टेक्स्ट बॉक्स सिरियल नंबर डॉट टेक्स्ट इज इक्वल टू डेटा टेबल डॉट रोज डॉट काउंट प्लस 1. काय झालं सांगा? म्हणजे तो पण निघून गेला तुमचा त्रास. गुड, थँक्यू. येस. तर आपण एएसपी डॉट नेट वर बोलतोय. फ्रंट एंड आणि बॅक एंड काय होतं? हे माझं फ्रंट एंड आणि हा डेटाबेस. फ्रंट एंड मध्ये काय काय टेक्नॉलॉजी आता एएसपी डॉट नेट कन्सिडर करून बोलतोय? HTML, CSS, बुटस्ट्रॅप, ASP डॉट नेट आणि मध्ये सी शार्प पण आहे. हा माझा फ्रंट एंड झाला. आणि डेटाबेस मध्ये माय एसक्यूएल असेल किंवा MS SQL असेल, हा माझा डेटाबेस झाला. हा फ्रंट एंड आणि हा बॅक एंड ASP डॉट नेट मध्ये. देर वॉज नो कन्सेप्ट लाईक API इनिशियली. पण जेव्हा मार्केटमध्ये काय आलं, मोबाईल फोन आले, त्या लोकांच्या लक्षात आलं की आता आपल्याला ऍप्लिकेशन डेव्हलप करावे लागतील जे मोबाईलवर पण चालतील आणि वेब ऍप्लिकेशन करावे लागतील जे वेबवर चालतील, आणि दोघं जण एकाच कोडशी बोलले पाहिजे. मग काय करायचं? तर हा जुना पॅटर्न आहे तो चालणार नाही. लक्षात आलं? मग काय करायचं? डेटाबेस तर आहे, डेटाबेसला काय हात लावायचं नाही. मग या डेटाबेसवर बोलण्यासाठी एक टेक्नॉलॉजी आली इथं, ज्याला आपण म्हणतोय, काही जण म्हणतात त्याला रेस्ट एपीआय, काही जण त्याला म्हणतात वेब एपीआय अँड सो ऑन. आणि इथं कुठला कोड? इथं HTML नाही, CSS नाही, बुटस्ट्रॅप नाही, फक्त सी शार्प. म्हणजे तुमचा इथं सी शार्पचा कोड चालू आहे. आणि हे काय करतात? दोघ जण डेटाबेस वर एकमेकांशी बोलतात. पण हा सी शार्प वाला जो काय पाथ आहे, एपीआय आहे, पाथ आहे, हा जो डेटा पाठवतो, रिप्लाय करतोय, तो आयदर XML मध्ये पाठवतोय किंवा जेसन मध्ये पाठवतोय.
कुणाला पाठवतोय? अँड्रॉइड ऍप्लिकेशनला, आयफोनच्या ऍप्लिकेशनला, वेब ऍप्लिकेशनला किंवा आयओटी ऍप्लिकेशन. आणि हे सगळेजण बोलतायत. आता सांगा फ्रंट एंड कुठला, बॅक एंड कुठला? तर ह्या सगळ्याला एकत्रित म्हणून बॅक एंड म्हणतात आणि ह्या सगळ्यांना इंडिव्हिज्युअली फ्रंट एंड म्हणतात. समजलं? म्हणजे इट वॉज इव्हॉल्युशन किंवा रिव्हॉल्युशन. सिस्टीम मध्ये चेंज आहे चालली डेव्हलपमेंट. आणि सध्या तुम्ही जे काम करताय, रिॲक्ट मध्ये काम करताय किंवा अँग्युलर मध्ये काम करताय, Vue.js मध्ये काम करताय, अँड्रॉइड मध्ये करताय, स्विफ्ट मध्ये करताय, म्हणजे iOS ऍप्लिकेशन करताय, रिॲक्ट नेटिव्ह मध्ये कराल, आयोनिक मध्ये कराल, फ्लटर मध्ये कराल, ह्या सगळे फ्रंट एंड मध्ये येतात हे सगळे. आणि इथून समजलं सगळ्यांना? मग काही डेटा इंजिनियर्स आहेत, ते इथल्या इथे काम करतात. हा डेटा घेतात, याच्याशी काम करतात किंवा वाया एपीआय डेटा कॉल करतात, प्रोसेस करतात आणि परत डेटाबेस मध्ये टाकतात. असं बरंच काय काय चालतं. हे एआय इंजिनियर वगैरे सगळे इकडे काम करतात याच्या पाठीमध्ये. डेटा लागलं, तुम्ही फ्रंट एंड मध्ये काम करणार, फुल स्टॅक मध्ये काम करणार, फ्रंट सगळं डेटा आणून टाका, डेटावाले सगळे मागं काम. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? येस, थँक्यू.